होय, नमस्कार मित्रांनो, आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या विशेष स्मार्ट इलेक्शन पॉडकास्टमध्ये. उमेदवाराचं जे व्यक्तिमत्व असतं ते कसं ओळखायचं. आपण हा पॉडकास्ट करताना कुठल्याही नेत्याचं नाव नाही घ्यायचं, कुठल्याही पक्षाचं नाव नाही घ्यायचं. एकदम निरपक्ष होऊन लोकांना आपल्याला गाईड करायचं आहे की योग्य उमेदवाराला कसं निवडून द्यायचं. नेता म्हणजे हा एक लीडर असतो. तर मग ChatGPT मला सांगा की त्यात कुठल्या क्वालिटीज आपण बघितल्या पाहिजे नेत्यामध्ये. उगाच गोड गोड शब्दांवर विश्वास ठेवून प्रत्यक्ष काम न बघता निवडून दिलं पाहिजे का, कारण प्रश्न आहेत. दुसरं म्हणजे पाणी टंचाई, पाण्याबद्दल जे शहरी किंवा ग्रामीण दोन्ही भागातले. तिसरं म्हणजे रस्ते वाहतूक, त्यांची वाहतूक कोंडी, हा एक प्रश्न आहे की आपला नेता फक्त एका पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर तो आपल्या संघासाठी आहे थोडक्यात, नाही का. तर मतदान करताना पक्ष बघितला पाहिजे का उमेदवार बघितला पाहिजे. तर जातीच्या आधारे आपण मतदान केलं पाहिजे का, म्हणजे धर्माच्या आधारे मतदान नाही केलं पाहिजे. निवडून द्यायचं का त्याला, ऑफकोर्स द्यायलाच पाहिजे. तर तो म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. तर मग त्याची जी कामाची खात्रता, म्हणजे ते व्हेरीफाय कसं करायचं आपण. एक नवीन उमेदवार उभा राहिलेला आहे, तर त्याच्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे. एखाद्या उमेदवारामागं किती लोक आहेत, किती पाठिंबा आहे, हा मुद्दा कसा महत्त्वाचा ठरतो. समाजामध्ये काय प्रतिमा आहे, तर त्या प्रतिमेचा त्याच्या नेतृत्वावर काय परिणाम होतो. क्रिमिनल गोष्ट झाली असेल त्याच्या, तर तो अकाउंटेबल आहे का तो उमेदवार त्याच्यासाठी. एखादा नवीन उमेदवार आहे ज्याला राजकीय अनुभव नाही आहे, तर त्या उमेदवाराला निवडून देण्याचे फायदे काय आणि तोटे काय. तर उमेदवार निवडून देताना जे शहरातली लोक आहेत त्या लोकांनी कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि उमेदवार निवडला पाहिजे. त्यांनी जे काही खर्च करतोय, त्याला जो फंड येतोय, त्या फंडची पारदर्शकता त्यांनी ठेवली पाहिजे का. उमेदवारांनी आपल्या कॅम्पेन डोनरची माहिती डिस्क्लोज केली पाहिजे. सस्पेशियस फंड जर यूज होता असेल. सोशल मीडियाचा महाराष्ट्रातील निवडणुकीवर किती प्रभाव आहे, की जे नॅशनल इश्यूज आहेत, तर त्या नॅशनल इश्यूजला महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व द्यायला हवं का. राजकीय पॉलिटिकल अलायन्सेस असतात, महायुती झालं, ह्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो. अगदी बरोबर आहे, कारण धर्माचे मुद्दे निवडणुकीत आणले तर त्यांनी विकासाचे मुद्दे डावलले जातात. आणि महाराष्ट्राला प्रगतिशील करण्यासाठी एकत्र येऊन सगळ्यांनी मतदान करावं. हो, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पॉडकास्ट करणार आहे ChatGPTवर. आणि आपला महत्त्वाचा विषय म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत आणि भरपूर लोकांना प्रश्न असतो की कुणाला निवडून द्यायचं, काय करायचं, आणि भरपूर प्रमाणात कन्फ्युजन असतं. तर आपण ChatGPTच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की उमेदवार कसा निवडायचा, कुठल्या पक्षाला मत द्यायचं का, कुठल्या गोष्टींवर नजर ठेवायची, किंवा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मतदान करताना कुणाला मतदान करायचं ह्याच्यासाठी कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. होय, नमस्कार मित्रांनो, आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या विशेष स्मार्ट इलेक्शन पॉडकास्टमध्ये, जिथे आपण महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत. आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीतील योग्य उमेदवार कसा निवडावा. तर पहिला प्रश्न जो अनेक जण विचारतात आणि तो म्हणजे उमेदवार कसा निवडावा. हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे, कारण उमेदवार आपल्याला फक्त निवडणुकीच्या दिवशीच दिसत नाही, तर त्याचा भाव आपल्या जीवनावर रोज पडतो. तर आपण बघूया कशा प्रकारे उमेदवारांची पार्श्वभूमी तपासावी, त्यांच्या कामाची नोंद पाहावी, आणि या सगळ्यातून आपण निर्णय घेऊ शकतो की कोण आपल्यासाठी खरोखरच योग्य आहे. तर सुरुवात करूया या प्रश्नावर चर्चा करून. उमेदवाराची पार्श्वभूमी तपासताना आपण काय पाहायला हवं. ओके, अगदी खरं आहे मित्रांनो. आपल्या मताने आपण आपल्या भवितव्याचा निर्णय घेतो. तर कसं आपण चूज करतो उमेदवार ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहिलं जसं आहे की पार्श्वभूमी कशी त्याची ॲनालाइज करायची, तर मी ChatGPTला विचारतो की उमेदवाराचं जे व्यक्तिमत्व असतं ते कसं ओळखायचं, त्याच्याबद्दल काय सांगा. अगदी बरोबर बोललात मित्रांनो. उमेदवार निवडताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य. ते व्यक्तिमत्व कसं आहे, ते समाजात कसं वावरतात, याचा परिणाम त्यांच्या निर्णयावर पडतो, जो शेवटी आपल्या आयुष्यावर परिणाम करतो. तर पहिलं पाहायचं म्हणजे उमेदवाराची पार्श्वभूमी आणि त्याचं वर्तन समाजात कसं आहे. उदाहरणार्थ, त्यांचं कोणत्या प्रकारचं सामाजिक काम आहे का, त्यांनी लोकांसाठी काही ठोस योजना राबवल्या आहेत का, त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्षात काय केलं आहे हे तपासणं महत्त्वाचं आहे. फक्त भाषणामध्ये किती वचनं दिली यापेक्षा प्रत्यक्ष कृती काय आहेत हेच खऱ्या उमेदवाराचे मापदंड ठरवू शकतात. तर मित्रांनो, याबाबत विचार करूया की एखाद्या उमेदवाराची चारित्र्य आणि वर्तनाची कसोटी कशी लावता येईल. ओके, मी थोडक्यात आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड
व्हेरिफिकेशन करायचं आहे आपल्या जे काही नॉलेज आहे किंवा आपले मित्रमंडळी काय सांगतात किंवा काही इनपुट येतात त्याच्यावर, का दुसरा अजून काय पर्याय आहे हे बॅकग्राऊंड तपासायचं. होय, अगदी योग्य मुद्दा. उमेदवाराचं पार्श्वभूमी तपासायचं काम सोपं नसतं, पण ते खूप महत्वाचं आहे. आपल्या मित्रपरिवाराकडून, आपल्या मंडळींकडून मिळणारी माहिती ही एक मुख्य साधन आहे. प्रत्येकाच्या अनुभवामधून उमेदवाराचा एक चित्र मिळतं, पण फक्त त्यावर अवलंबून न राहता काही आणखी मार्ग सुद्धा आहेत. उदाहरणार्थ, उमेदवारांच्या पूर्वीच्या निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाचा मागोवा घेणं हे एक उत्तम पद्धत आहे. त्यांनी मागील वेळेस दिलेली वचनं पूर्ण केली का? त्यांच्या मतदारसंघात विकास कार्य केलं का? याची शहानिशा करणं आवश्यक आहे. शिवाय त्यांचे आर्थिक व्यवहार, म्हणजे त्यांनी लोकसेवेचे काम करताना आर्थिक गैरव्यवहार केलेत का, हे तपासणंही महत्वाचं ठरतं. तसेच सोशल मीडियावरची त्यांची प्रतिमा आणि त्यांचे विचार बघितले तरी आपल्याला बरंच काही समजू शकतं. फेसबुक, ट्विटरवर त्यांच्या पोस्ट्स, त्यांच्या प्रतिक्रियांमधून ते कोणत्या मुद्द्यांना कसे समर्थन देतात हे लक्षात येऊ शकतं. म्हणजेच एकंदरीत सांगायचं तर मित्रांनो, उमेदवाराचं परीक्षण करताना फक्त ऐकलेली किंवा दुसऱ्यांनी सांगितलेली माहिती न वापरता थोडं खोलवर जाऊन त्यांच्या कृतींचं आणि प्रवृत्तींचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. म्हणजे माझ्या डोक्यात 3 गोष्टी होत्या. जर समजा एखादा उमेदवार असेल तर त्याचं पहिलं म्हणजे शिक्षण, त्याचं काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, आणि त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव. ह्या 3 गोष्टी सोडून, ह्या 3 गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, पण ह्या 3 गोष्टी सोडून अजून कुठल्या गोष्टी चेक करायला पाहिजेत, आणि ह्या 3 गोष्टी कशा आपल्याला समजतील? बिलकुल, या 3 गोष्टी, उमेदवाराचं शिक्षण, गुन्हेगारी रेकॉर्ड आणि कामाचा अनुभव, या खूपच महत्वाच्या आहेत आणि त्यांच्याविषयी माहिती मिळवणं ही आपल्या निर्णय प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग असतो. पण या व्यतिरिक्त अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या बघितल्याने उमेदवाराचा संपूर्ण आढावा घेता येईल. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता. उमेदवार आपली संपत्ती, उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या खर्चाची माहिती लोकांसमोर स्पष्टपणे देत आहेत का, हे तपासायला हवं. पारदर्शकता असणं हे त्यांच्या प्रामाणिकपणाचं लक्षण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा लोकांशी असणारा संवाद. हे पाहिलं पाहिजे की उमेदवार कसा लोकांशी संवाद साधतो. तो त्यांच्या अडचणी ऐकून घेतो का, लोकांच्या समस्या समजून घेतो का, हे खूप महत्वाचं आहे. ते स्वतः कार्यक्षेत्रात जातात का, तिथल्या परिस्थितीची पाहणी करतात का. तिसरं, उमेदवाराच्या मतांचे मुद्द्यांवरील विचार आणि त्यांची भूमिका. महत्वाच्या सामाजिक, आर्थिक किंवा पर्यावरणीय मुद्द्यांवर त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. हे पहा की उमेदवाराच्या विचारसरणीत कोणत्या दिशेने समाज घडवण्याची क्षमता आहे. आणखी एक महत्वाचं म्हणजे त्यांनी दिलेली वचनं आणि त्यांचं पालन. मागील वेळेस त्यांनी काय वचन दिलं होतं आणि त्यातलं किती पूर्ण केलं हे देखील तपासून पहा. ही सगळी माहिती मिळवायची असेल तर बातम्या, निवडणूक आयोगाच्या वेबसाईट्स, त्यांची भाषणं आणि सोशल मीडियासारख्या साधनांचा वापर करावा लागतो. ओके. एक प्रश्न पडतो डोक्यामध्ये की समजा मागच्या टर्मला एक कुठला तरी उमेदवार उभा असतो आणि ह्या वेळेस पण तोच उभा राहतो, तर मग त्यावेळेस त्याने काही चांगलं कामं केली असतील तर त्याच्या आधारे त्याला निवडून द्यायचं का? कारण ऑब्व्हियसली त्याने जर चांगली कामं केली असतील तर त्याला निवडून द्यावंच लागेल. मग तो निर्णय योग्य ठरेल का? हा एकदम मुळातला आणि महत्वाचा प्रश्न आहे. समजा एखाद्या उमेदवाराने मागच्या कार्यकाळात खूप चांगली कामं केली आहेत आणि पुन्हा तोच उमेदवार उभा राहत आहे, तर त्याला निवडून द्यायचा का, हा विचार अगदी योग्य आहे. चांगली कामगिरी हे एक महत्वाचं घटक आहे, कारण तो उमेदवार त्याच्या क्षेत्रात काम करत असताना लोकांसाठी योगदान देत आहे हे आपल्याला स्पष्ट होतं. पण यासोबतच अजून काही गोष्टी तपासायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या कामाची सातत्यता. मागच्या वेळेस त्याने निवडणूक जिंकण्यासाठी काही वर्षांची कामगिरी केली का, की संपूर्ण कार्यकाळात तो सतत काम करत राहिला? उमेदवाराने फक्त निवडणुकीच्या आधीच कामगिरी दाखवली असेल तर मग तो फक्त निवडून येण्यासाठीच काम करतोय का, हा प्रश्न मनात येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने नवीन मुद्द्यांना कसा ताळला आहे. प्रत्येक कार्यकाळात नवीन आव्हानं येतात. त्याने मागील समस्यांशी कसं डील केलं हे बघायला हवं. नवे प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य किंवा लोकसंख्येचा ताण, अशा मुद्द्यांवर त्याने पुढाकार घेतला का. तिसरं म्हणजे त्याच्या वचनबद्धतेची जाणीव आणि पारदर्शकता. उमेदवाराने काम केलं असलं तरी ते कसं केलं, किती पारदर्शक राहिलं आणि जनतेला त्यातून किती फायदा झाला हे पाहिलं पाहिजे. जनतेशी त्याचा संवाद प्रामाणिक आहे का, हे सुद्धा तपासायला हवं. शेवटी त्याच्या आताच्या आश्वासनांचा अभ्यास करावा. निवडून येण्यासाठी तो यावेळी वेगळं काही बोलतोय का, की फक्त जुनीच आश्वासनं पुन्हा देतोय.
तर एकंदरीत मागच्या चांगल्या कामावरूनच आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे असं नाही. उमेदवार सतत सुधारतोय, नवे प्रश्न हाताळण्याची तयारी ठेवतोय आणि त्याची जनता सेवा करणारी निष्ठा टिकून आहे असं लक्षात आलं तर त्याला पुन्हा निवडून देणं हा योग्य निर्णय ठरू शकतो. तुम्हाला जर काही एक्झाम्पल देता येईल का या गोष्टीबद्दल, जसं की महाराष्ट्रातला एखादा नेता आणि त्याच्याबद्दल म्हणजे नाव न घेता त्याचं एक उदाहरण देता येईल का? उदाहरणादाखल महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणजे त्यांचं राजकारणातलं स्थान आणि त्यांच्या अनुभवाचं वय खूप मोठं आहे. चला त्यांच्या कार्यकाळातील काही पैलू पाहूया ज्यामध्ये ते मुद्दे लागू होतात. ChatGPT. सातत्यपूर्ण काम त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात सातत्याने कामगिरी दाखवली आहे. त्यांचं कृषी आणि शेतकऱ्यांवरचं काम फारच प्रसिद्ध आहे. ते महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत होते आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. म्हणजेच त्यांचे काम केवळ निवडणुकीपुरतं नव्हे तर संपूर्ण काळात त्यांनी या क्षेत्रात योगदान दिलं आहे. नवीन मुद्द्यांना हाताळण्याची क्षमता ही एक विशेष. ChatGPT हा पॉडकास्ट करताना कुठल्याही नेत्याचं नाव नाही घ्यायचं, कुठल्याही पक्षाचं नाव नाही घ्यायचं, एकदम निरपक्ष होऊन लोकांना आपल्याला गाईड करायचंय की योग्य उमेदवाराला कसं मतदान करायचं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. समजलं. मी एकदम निर्भय आणि निष्पक्ष मार्गदर्शन देईल, कोणत्याही नेत्याचं किंवा पक्षाचं नाव न घेता फक्त योग्य उमेदवार निवडण्याबद्दल सांगणार. चला तर मग आपल्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन करूया. ओके. तर म्हणजे मागची जर उदाहरणं घेतली आपण महाराष्ट्रामधली की लोकांनी ज्यांना निवडून दिले, तर जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली असेल, पण त्याची योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, पारदर्शकता नसते त्याच्यामध्ये, फक्त काही लोकांना आश्वासनं दिली जातात नाही का, प्रत्यक्षात काम केलंच म्हणजे होत नाही व्यवस्थित. तर मग आपण ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. तर ह्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? म्हणजे थोडक्यात की उगाच गोड गोड शब्दांवर विश्वास ठेवून प्रत्यक्ष काम न बघता निवडून दिलं पाहिजे का? ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? बिलकुल बरोबर मुद्दा मांडला तुम्ही. फक्त गोड गोड शब्दांवर किंवा आकर्षक आश्वासनावर विश्वास ठेवणं योग्य नाही. आपल्याला थेट उमेदवारांनी केलेल्या प्रत्यक्ष कामांकडे लक्ष द्यायला पाहिजे. शेतकरी कर्जमाफीचे उदाहरण घेतलं तर जेव्हा अशी योजना जाहीर होते तेव्हा फक्त घोषणापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी किती पारदर्शक आणि प्रभावी आहे हे महत्वाचं आहे. योजना जाहीर करूनही त्यात अडथळे येत असतील किंवा लाभ प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल तर तसं नेतृत्व फक्त बोलण्यातच आहे का हे तपासून पाहायला हवं. तर माझं असं म्हणणं आहे की ज्या उमेदवाराचा विचार आपण करतोय त्याच्या मागील कामगिरीचा सखोल अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी फक्त लोकांसमोर मोठ्या घोषणा केल्या की त्या घोषणा पूर्ण केल्या हे बघणं महत्वाचं आहे. ओके. तर ChatGPT सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये असे कुठले टॉप 5चे प्रॉब्लेम्स आहेत जे नेत्यांनी सॉल्व्ह केले पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? खरंच सांगायचं झालं तर महाराष्ट्रात काही मोठे आणि महत्वाचे प्रश्न आहेत जे नेत्यांनी प्रभावीपणे सोडवायला हवेत. टॉप 5 समस्यांची चर्चा करायची तर हे मुद्दे डोळ्यांसमोर येतात. पण नक्की या मुद्द्यांवर चर्चा करत असताना आपल्याला नेत्यांचे काम आणि त्यांची कार्यक्षमता किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. प्रत्येक नेता जर आपल्या प्रादेशिक समस्यांकडे लक्ष देत, योजना सुसंगतपणे लागू करीत आणि लोकांच्या गरजा समजून त्यावर कार्य करत असेल तर स्थिती खूप वेगळी असते. उदाहरणार्थ शेतकरी समस्या. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी थोड्याफार योजनेचा अंमल होतो, पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहे. यावर ठोस उपाय म्हणून सरकारने त्यांची कर्जमाफी, विमा योजना आणि उत्पादकतेला चालना देणारी योजना सुरू केली आहे. तरी त्याची अंमलबजावणी सुसंगत झाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचे जीवन सुधारू शकेल. आणि पाणी टंचाईचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. ते केवळ शहरी भागांपुरतेच नाही तर ग्रामीण आणि डोंगराळ भागांसाठी सुद्धा महत्वाचे आहे. शेतकऱ्यांची आणि नागरिकांची जीवनशैली यावर पाणी किती महत्वाचे आहे हे सांगायला नकोच. यावर सरकारने अजून जास्त काम केलं पाहिजे. जलसंधारणाच्या प्रकल्पामध्ये रचनात्मकता आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर होण्याची गरज आहे. बेरोजगारी तर एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी विशेषतः तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देणं आवश्यक आहे. तसेच वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरवस्था यावर कार्य करण्यासाठी सरकारला जलद आणि प्रभावी उपाय शोधावे लागतील. तसेच आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अधिक किटे आणि सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
ओके. म्हणजे कुठले कुठले प्रश्न होते? एक म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. दुसरं म्हणजे पाणी टंचाई, पाण्याबद्दल जे शहरी किंवा ग्रामीण दोन्ही भागातले. तिसरं म्हणजे रस्ते वाहतूक, त्यांची वाहतूक कोंडी, हा एक प्रश्न आहे. समजलंय. तुमच्या दिलेल्या मुद्द्यावर आणखी विस्ताराने बोलूया. हेल्थ प्रश्न. शेतकऱ्यांची समस्या, ही समस्या महाराष्ट्रातील एक मोठा आणि कायमचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात सापडलेले, पावसाच्या अनियमिततेमुळे त्यांच्या पिकावर ताण आलेला आणि वेळोवेळी सरकारच्या योजनांचा फायदा न होऊन हे सर्व मुद्दे त्यांच्या जीवनावर गडद छाया टाकत आहेत. यासाठी योग्य आणि सुसंगत योजना तयार करणे, शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे, कर्जमाफीची अंमलबजावणी व्यवस्थित करणे हे आवश्यक आहे. यावर सरकारने अधिक जागरूकतेचा कार्य केले पाहिजे. पाणी टंचाई. महाराष्ट्रातील पाणी टंचाई हे एका गंभीर समस्येचे रूप घेत आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये पाणी पुरवठा कमी होतो. शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाच्या कामाची मोठी आवश्यकता आहे, तर शहरी भागामध्ये जल व्यवस्थापन सुधारण्यासाठी अजून काम करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त पाणी संकलन आणि पुनर्चक्रण या तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. 3. रस्त्यांची वाहतूक कोंडी. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये, विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरी भागामध्ये वाहतूक कोंडी मोठा मुद्दा आहे. अशा कोंडीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वाहतूक व्यवस्थेच्या पुनर्रचना, सार्वजनिक परिवहन प्रणालीचे सुधारणा आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना जसे फ्लायओव्हर, मेट्रो वगैरे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. सौर वातावरणीय समस्या प्रश्न. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात प्रदूषण ही एक मोठी समस्या बनलेली आहे. हवामान बदल, कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या उत्सर्जनामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे. हवेतील प्रदूषण, जलप्रदूषण आणि कचऱ्याचं व्यवस्थापन या समस्यांवर सरकारने कठोर उपाययोजना केली पाहिजे. म्हणूनच प्रत्येक मुद्द्यावर गहन विचार करणे आणि ते सोडवण्यासाठी योग्य आणि लवचिक धोरणांची अंमलबजावणी करणे खूप महत्त्वाचे आहे. ओके. तर चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातले प्रश्न आहेतच, पण बहुतेक नेते या प्रश्नांवर कोण काय बोलत नाही. त्यांची धोरणं वेगळीच आहेत. तरी म्हणजे लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की कुठला नेता काय बोलतोय, काय आश्वासनं देतोय, आणि त्याच्यानुसार थोडा विचार करून त्याला निवडून दिलं पाहिजे. पुढं आपण जाऊया. आणि नेता म्हणजे हा एक लीडर असतो. तर मग ChatGPT मला सांगा की त्यात कुठल्या क्वालिटीज आपण बघितल्या पाहिजे नेत्यामध्ये. हो, बिलकुल. महाराष्ट्रातले आजचे प्रमुख मुद्दे, विशेषतः शेतकरी, पाणी टंचाई, रस्त्यांची वाहतूक कोंडी आणि प्रदूषण, हे सगळे एकाच पद्धतीने आणि योग्य नेत्याच्या नेतृत्वाखाली सोडवता येईल. परंतु आपल्याला नेत्याचा निवड करताना केवळ त्याच्या पक्षाच्या घोषणा आणि आश्वासनावर न जाता त्याच्या कृतीवर देखील विचार करावा लागेल. नेत्याचं असं कार्य आणि पॉलिटिक्स, नेता म्हणजे नेता हे फक्त एक व्यक्ती नाही, तर एक लीडर असावा लागतो जो त्याच्या कार्याने लोकांचे जीवन सुधारणारी मार्गदर्शन करतो. त्याचं पॉलिटिक्स म्हणजे त्याच्या कामातील परखडता, त्याची इमेज आणि त्याच्या लोकांसोबत असलेलं नातं. नेत्याची वचनबद्धता. एक नेता लोकांसमोर मोठी वचनं देतो, पण त्या वचनांची अंमलबजावणी कशी होईल हे महत्त्वाचं आहे. जो नेता लोकांच्या समस्या समजून त्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करत असतो, त्याचे नेतृत्व जास्त विश्वासार्ह असतं. नेत्याची कार्यक्षमता, एफिशियन्सी. काही लोक फक्त भाषणं आणि वचनं देऊन निवडून येतात, परंतु त्यांची कार्यक्षमता कमी असते. योग्य नेत्याच्या कर्तृत्वावर अधिक लक्ष द्या. त्याच मागील कार्य काय होतं आणि त्याने कोणते विकासात्मक प्रकल्प यशस्वी रीतीने पूर्ण केले आहेत हे पहा. सामाजिक बांधिलकी, सोशल. ज्या नेत्यांनी लोकांच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत किंवा जो गरीब, शेतकरी, वंचित वर्गाशी जास्त संबंधित असतो, तो नेता समाजासाठी खूप योग्य असू शकतो. पारदर्शकता आणि सत्यता, ऑनेस्टी. नेत्याची पारदर्शकता म्हणजे त्याच्या कार्यातील सर्व गोष्टी जरी गुप्त असल्या तरी त्याचं प्रशासन आणि निर्णय प्रक्रिया जास्त स्पष्ट असावी लागते. गोड बोलन आणि काम करणे यात फरक असावा लागतो. राष्ट्रहित आणि लोकहित and people interest. चांगला नेता नेहमीच लोकांच्या हिताच्या मुद्द्यावर काम करतो आणि त्याच्या निर्णयात फक्त पक्ष हित विचारला जात नाही. त्याच्या कामाचा केंद्रबिंदू असावा लागतो समाजातील सामान्य नागरिक आणि राष्ट्रहित. सतत बदल करण. हे देखील महत्वाचे आहे की नेता बदलत्या काळाशी तितकाच अनुकूल होईल. नवीन तंत्रज्ञान आणि समकालीन मुद्द्यांसोबत तो कायम सुधारणा करत राहील का? अशा नेत्यांना निवडताना या मुद्द्यांचा विचार करा आणि त्याच्या कामांची चाचणी घ्या. केवळ आश्वासनावरून नेत्याला निवडून देणं हा धोका असू शकतो.
म्हणजे थोडक्यात आपला नेता हा लीडर आहेच, जो लोकांचे प्रश्न सोडवणार आहे आणि तो काय बोलतो ह्याच्यापेक्षा काय करतो ह्याच्यावर जास्त फोकस ठेवला पाहिजे, हे तर कळलं. म्हणजे थोडक्यात की आपला नेता फक्त एका पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर तो आपल्या संघासाठी आहे थोडक्यात, नाही का? तर मग कसं ओळखायचं की नेता खरंच स्वावलंबी विचाराचा आहे, तो काय फक्त पक्षाचंच ऐकून त्याच्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवेल की सोडवणार नाही, तर मग हे कसं ओळखायचं? हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एक नेता केवळ त्याच्या पक्षाचा प्रतिनिधी नसावा, तो त्या लोकांच्या, समाजाच्या आणि त्या प्रदेशाचा देखील प्रतिनिधी असावा लागतो. त्याला प्रत्येक नागरिकाचा प्रश्न, समस्या समजून त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. एक नेता जो फक्त पक्षाच्या पातळीवर विचार करतो, तो लोकांची वास्तविक समस्या सोडवण्यासाठी कधीच सक्षम होणार नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी नेत्याची स्वावलंबी विचारशक्ती कशी ओळखावी? व्यक्तिगत कर्तृत्व. जो नेता कधीच पक्षाच्या धोरणावर अवलंबून न राहता त्याच्या स्वतःच्या विचारशक्तीवर आधारित निर्णय घेतो, तो नेता त्याच्या लोकांसाठी जास्त उपयुक्त असतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या नेत्याच्या मागील कामकाजावर विचार करू शकता. त्याने कोणत्या मुद्द्यावर पक्षाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले? त्याने लोकांसाठी काही विशेष काम केले का? स्थिर आणि व्यावहारिक दृष्टिकोन. एक नेता जो लोकांच्या समस्यांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहतो, तो फक्त निवडणुकीच्या वचनांची भ्रामक भाषणे न देता त्या वचनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतो. त्याला समाजाच्या विविध स्तरावरील समस्यांवर चर्चा करायला हवी आणि त्यावर ठोस उपाययोजना देखील हवी. लोकांचे नेतृत्व. नेता त्याच्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करतो, परंतु त्याचबरोबर त्याला जनतेच्या समस्या, गरजा आणि कल्याणासाठी स्वतंत्रपणे काम करायला हवे. हे काम करतेवेळी त्याला कोणत्याही पक्षाच्या बंदुकीतून निघालेली गोळी न घेता केवळ लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यायला हवेत. सार्वजनिक मुद्द्यांवर ठाम भूमिका. तुमचा नेता जर फक्त पक्षाच्या मुद्द्यांवर बोलत असेल आणि त्या बाहेरच्या मुद्द्यांवर निर्णय घेत नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी त्याने या मुद्द्यांवर खुलेपणाने बोलले पाहिजे. तो मुद्दा असो शेतकरी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण किंवा रस्ते, लोकांना त्यांच्या नेत्याकडून समाधानाची अपेक्षा असते. अपाय समाजासाठी स्वतंत्र विचारधारा. नेता कोणत्याही पक्षाची ताकद नसली तरी त्याचा विचारधारा ही कधीही पक्षापेक्षा मोठा असायला हवा. त्याचा दृष्टिकोन असावा जो लोकांच्या, समाजाचा आणि राज्याचा करत असावा, आणि तो लोकांना समजावून सांगू शकतो की त्याचे निर्णय लोकहितासाठी आहेत, न की पक्षाच्या फायद्याच्या. तुम्ही जर नेत्याच्या निवडीवर विचार करत असाल तर या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नेता लोकांचे हक्क आणि समस्या समजून कोणत्याही पक्षाच्या प्रभावाखाली न पडता केवळ लोकांचा भला करणार असावा लागतो. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे महत्वाचं म्हणजे लोकांनी मतदान करताना पक्ष बघून नेत्याला मतदान केलं पाहिजे, म्हणजे उमेदवाराला मतदान केलं पाहिजे का उमेदवार बघून मतदान केलं पाहिजे? म्हणजे भरपूर वेळा कसं होतं, लोक मतदान करताना पक्ष कुठला आहे, बाबा ह्या पक्षाने ह्या उमेदवाराला तिकीट दिले तर ह्याच उमेदवाराला निवडून देऊ, तर असं करतात. तर मग काय केलं पाहिजे? पक्ष बघितला पाहिजे का उमेदवार बघितला पाहिजे, का दोन्ही महत्वाचं आहे? आणि दोन्ही महत्वाचं असेल तर का महत्वाचं आहे, कुठली गोष्टीला किती महत्व आहे? तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलात. निवडणूक प्रक्रियेत पक्ष आणि उमेदवार दोन्ही महत्वाचे असतात. पक्षाचा विचार केला जातो कारण तो एक धोरणात्मक दृष्टिकोन दर्शवतो. पार्टीची विचारधारा, तिच्या राजकीय वचनबद्धता आणि गेल्या काही वर्षांत केलेल्या कामांचा ट्रॅक रेकॉर्ड बघणे महत्वाचे आहे. पण त्याच वेळी उमेदवार देखील महत्वाचा असतो. तो त्या पक्षाचे एक प्रतिनिधी असतो, पण त्याचे व्यक्तिगत कौशल्य, नेतृत्व गुण, प्रामाणिकपणा आणि त्याने केलेली कामे देखील महत्वाची असतात. एक उमेदवार जरी चांगला असला तरी त्याचा पक्ष योग्य असावा लागतो. त्याचप्रमाणे एक चांगला पक्ष निवडताना उमेदवाराचा निवडक इतिहास, त्याच्या कामाची पारदर्शकता आणि इतर गुणी पाहणे आवश्यक आहे. हे दोन्ही एकत्रित विचार केले पाहिजेत कारण दोन्हीच लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करतात. तुमच्या मताने पक्ष आणि उमेदवाराच्या गुणवत्तेचे संतुलन कसे साधता येईल? म्हणजे आपण मतदान करताना पक्ष आणि उमेदवार ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण जे सगळे धोरणं असतील ते पक्षाचे असतात, उमेदवार ते फॉलो करतो. त्यामुळं दोन्ही गोष्टी बघून योग्य तो निर्णय हा घेतला पाहिजे. नुसता उमेदवारच महत्त्वाचा नाही, त्याचा पक्ष पण महत्त्वाचा आहे. आणि नुसता पक्षही महत्त्वाचा नाही, तो उमेदवारही महत्त्वाचा आहे. कारण चांगल्या उमेदवाराला जर तुम्ही निवडून दिलं तर सगळे वरती चांगलेच उमेदवार निवडून येतील, जे की एखाद्या स्पेसिफिक पक्षाचे असतील. म्हणजे चांगल्या उमेदवारांनी चांगला पक्ष बनवेल. तर पक्ष आणि उमेदवार ह्या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
तर दोन्ही गोष्टींचा योग्य तो संतुलन साधून आपण निर्णय घेतला पाहिजे. बरोबर? हो, अगदी बरोबर. पक्ष आणि उमेदवार दोन्ही महत्वाचे असतात, कारण पक्षाचा विचार आणि उमेदवाराची वैयक्तिक क्षमता दोन्हीच लोकांसाठी महत्वाचे आहेत. त्या पक्षाची विचारधारा आणि धोरण एक महत्वाचा पैलू आहे, पण उमेदवाराच्या नेतृत्व क्षमतेला देखील तितकंच महत्व आहे. उमेदवाराचा इतिहास, त्याचं काम करण्याची पद्धत आणि त्याची निष्ठा यावर देखील लक्ष देणं आवश्यक आहे. एक उत्तम उमेदवार जो योग्य काम करतो आणि लोकांच्या भल्यासाठी खूप काम करतो तो निवडला जातो, परंतु पक्षाची समर्थन आणि धोरण त्या उमेदवाराच्या कामाला अधिक चांगले बनवू शकतात. तर हे दोन्ही घटक एकत्र करून लोकांनी योग्य उमेदवाराची निवड केली पाहिजे. ओके. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बहुतांश लोक जातीयवादी मतदान करतात. म्हणजे हा उमेदवार ह्या ह्या जातीचा आहे किंवा ह्या जातीच्या लोकांना जास्त मदत करतो किंवा हेल्प करतो. तर जातीच्या आधारे आपण मतदान केलं पाहिजे का, किंवा धर्माच्या आधारे? हो, एक चांगला प्रश्न. जातीयतेच्या आधारे मत दिलं जाऊ नये. निवडणुकीत आपल्याला उमेदवाराच्या कर्तृत्वावर, कामावर आणि त्याच्या प्रामाणिकतेवर लक्ष देऊन मत द्यावं. जातीयतेच्या आधारावर मत देणं म्हणजे त्या उमेदवाराचं व्यक्तिमत्व किंवा त्याचे कार्य लक्षात घेता केवळ त्याच्या जन्मस्थानावर किंवा जातीसाठी मत देणं. निवडणुकीत काय महत्वाचं असतं ते म्हणजे उमेदवाराच्या कार्याची नोंद, त्याच्या समाजासाठी योगदान, त्याची पारदर्शकता आणि तो आपल्याला योग्य नेतृत्व देऊ शकेल का. त्यामुळे जातीयतेच्या आधारे मत देणं लोकशाहीच्या हक्कांचा अपमान करणं होईल. जातीयतेला बाजूला ठेवून एक जबाबदार मतदार म्हणून आपल्याला उमेदवाराचं काम आणि त्याची मूल्य पाहूनच मत द्यावं. बरोबर. म्हणजे धर्माच्या आधारे मतदान नाही केलं पाहिजे. तर मतदान करताना धर्माचा, जातीचा विचार न करता उमेदवाराचं काम, त्याचं कर्तृत्व, त्याची पारदर्शकता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हो, मतदान करताना ज्या धर्म किंवा इतर कोणत्याही भेदभावाचे विचार न करता उमेदवाराचे काम, त्याची पारदर्शकता आणि त्याचे नेत्याचे कर्तव्य पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. निवडणुकीत आपला निर्णय त्याच्या कार्यक्षमतेवर आणि समृद्धीला सहाय्य करणाऱ्या विचारांवर आधारित असावा. त्याने केलेल्या कामांची पारदर्शकता आणि त्याच्या कामाच्या पद्धतींचा प्रामाणिकपणा पाहूनच आपला निर्णय घ्यावा. ओके. तर मी उमेदवाराची पार्श्वभूमी आणि त्याची पात्रता, म्हणजे थोडक्यात काय त्याचं बॅकग्राऊंड आणि क्वालिफिकेशन, ह्याच्याबद्दल काही प्रश्न विचारतो. म्हणजे लोकांना क्लिअर होईल की बाबा कुठल्या पॉईंट्सची त्यांनी नोंद घ्यायला पाहिजे. तर पहिला प्रश्न म्हणजे उमेदवारामध्ये कोणत्या मुख्य गोष्टी, म्हणजे कुठल्या मुख्य क्वालिफिकेशन्स असाव्यात? उमेदवाराची पार्श्वभूमी आणि पात्रता तपासणे महत्वाचे आहे. त्याचा भूतकाळ, शालेय आणि व्यावसायिक अनुभव, त्याचे शिक्षण आणि केलेली कामे हे समजून घेतल्याने त्याची कुवत कशी आहे हे लक्षात येईल. काही महत्वाचे प्रश्न जे विचारले जाऊ शकतात: उमेदवाराचा शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव काय आहे? 2. त्याच्या कामकाजामध्ये काही उल्लेखनीय योगदान आहे का? 3. त्याच्या कार्यात पारदर्शकता आणि नैतिकता कशी आहे? 4. त्याने कोणती सामाजिक, शैक्षणिक किंवा विकासात्मक योजना राबवल्या आहेत? 5. त्याच्या कामाच्या पद्धतीने लोकांचे विश्वास किती जिंकले आहेत? हे प्रश्न उमेदवाराच्या विश्वासार्हतेचे आणि कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात मदत करतात. ओके. आणि दुसरं म्हणजे चांगला नेता होण्यासाठी त्या उमेदवाराचं म्हणजे शैक्षणिक, म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंड किती महत्वाचं आहे? उमेदवाराच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचे महत्व नक्कीच आहे, कारण त्याचं शिक्षण त्याच्या कौशल्यांवर, समज आणि विचार करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकतो. शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली असली तरी त्या उमेदवाराच्या व्यावसायिक अनुभव, नेतृत्व क्षमता आणि कार्यक्षमता हेही महत्वाचे असते. उदाहरणार्थ, जर उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील तज्ञता आणि अनुभव असेल तर ते त्याच्या निर्णय घेण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांना पूरक ठरू शकतात. परंतु फक्त शैक्षणिक बॅकग्राऊंडवर आधारित निवड करणे पुरेसे नाही. उमेदवाराची कामाची गुणवत्ता, निष्ठा आणि नेतृत्व कौशल्य हे त्याच्या समग्र कुवतीला परिभाषित करणारे घटक आहेत. बरोबर. नुसतं शिक्षण हाच महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, बाकीच्या गोष्टी पण आहेत. शैक्षणिक पात्रतेपेक्षा म्हणजे सार्वजनिक कामं, सेवेमध्ये त्याचा अनुभव किती आहे हे पण महत्त्वाचं आहे. तर त्याचा जर अनुभव चांगला असेल तर निवडून द्यायचं का त्याला? ऑफकोर्स द्यायलाच पाहिजे. हो,
अगदी बरोबर. शैक्षणिक पात्रता खूप महत्वाची असली तरी सार्वजनिक काम आणि सेवेतील अनुभव अधिक महत्वाचा ठरतो. एखादा उमेदवार केवळ शैक्षणिक दृष्ट्या उत्तम असला तरी त्याला लोकांच्या गरजा समजून त्यावर काम करण्याचा अनुभव असावा लागतो. उमेदवाराच्या सेवेचा अनुभव, त्याच्या कार्यक्षमता आणि लोकांसाठी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष परिणाम हे त्याच्या निवडीच्या बाबतीत महत्वाचे असतात. जर त्याने समाजाच्या विविध अंगावर काम केलं असेल तेव्हा तो अधिक प्रभावीपणे लोकांच्या समस्या समजू शकतो आणि त्यांचे समाधान देण्यास सक्षम ठरतो. त्याचबरोबर अनुभव असलेल्या उमेदवारांची निवड करणं अधिक योग्य ठरतं, कारण ते धोरणात्मक विचार करू शकतात आणि समस्यांचा परिणामकारक उपाय शोधू शकतात. कसं होतं, उमेदवार समजा मागच्या टर्मला एखादा उमेदवार उभा असेल आणि तोच ह्यावेळेस उभा राहतोय, तर तो त्यांनी काही कामं केलेली असतात, तर तो म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, तर मग त्याची जी कामाची खात्रता ते व्हेरीफाय कसं करायचं आपण? हो, हे खूप महत्वाचं आहे. जर उमेदवार केवळ माझे हे केलं ते केलं असं सांगत असेल तर त्याची कामाची गुणवत्ता आणि त्याचा परिणाम पाहणं फार गरजेचे आहे. त्याच्या कामाची खात्रता, क्वालिटी आणि प्रत्यक्ष कार्याचा प्रभाव तपासणं आवश्यक आहे. तुम्हाला त्याच्या कामाची वैधता आणि परिणाम तपासायला हवीत. यासाठी काही गोष्टी विचारता येतील. पद आणि कार्याचे स्वरूप, त्याने ज्या पदावर काम केलं त्या पदावर काय जबाबदाऱ्या होत्या आणि त्याच्या कामाचा काय परिणाम झाला. वास्तविक योगदान, तो एकटा काम करत होता का की तो टीमचा भाग होता. त्याचा व्यक्तिगत योगदान कसा होता. लोकांसाठी फायदे, त्याच्या कामामुळे लोकांना किती फायदा झाला आणि त्याने समस्यांचे योग्य समाधान कसं दिलं किंवा सुधारणा केल्या का. त्याच्या कामामुळे त्या क्षेत्रात काही सुधारणा झाली का. जर त्याने काही काम केले असले तरी त्याने ते किती प्रभावीपणे पार पडले. हे सर्व तपासूनच उमेदवाराची कामाची गुणवत्ता आणि त्याचा अनुभव योग्यपणे समजून घेतला जातो. बरोबर. आता महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर आता आमदारकीच्या निवडणूक आहेत, म्हणजे MLA निवडून देतोय आपण, तर मग त्याच्याबद्दल कसं कामं, त्याची कुठली कामं असतात आणि त्याची खात्रता कशी करून घ्यायची? महाराष्ट्रात निवडणुकांमध्ये खास करून MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली निवडणुकीमध्ये उमेदवाराचा आदर्श, कार्यक्षमता आणि त्याची ऐतिहासिक कामगिरी महत्वाची असते. आपल्याला उमेदवाराच्या कामाच्या खात्रीचा अंदाज घेणं गरजेचे आहे जेणेकरून योग्य उमेदवार निवडला जाईल. यासाठी तुम्हाला खालील गोष्टी विचारता येतील. 1. उमेदवाराची कार्यशक्ती. उमेदवाराने पूर्वी कोणत्याही सार्वजनिक कार्यामध्ये भाग घेतला आहे का. त्याचं काम शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये किती प्रभावी ठरलं आहे. 2. समाजातील योगदान. त्याने समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काय योगदान दिलं आहे. त्याच्या कामामुळे स्थानिक समुदायाला काही फायदा झाला आहे का. 3. विधानसभेतील काम. जर उमेदवार मागील कार्यकाळात MLA म्हणून काम करत असेल तर त्याने विधानसभेतील कामकाजामध्ये काय भूमिका बजावली. त्याने काय बिलं मांडली, काय चर्चा केली आणि त्या कामामुळे किती प्रगती झाली. 4. जनतेची लोकप्रियता. लोकांमध्ये त्याची प्रतिमा कशी आहे. त्याला जनतेकडून किती पाठिंबा आहे. 5. शिक्षण आणि कौशल्य. त्याचे शिक्षण किती आहे आणि त्याच्या शिक्षणाशी संबंधित कामे किंवा क्षमता काय आहेत. 6. कार्यक्रमांची अंमलबजावणी. त्याने घेतलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी कशी केली आहे. त्याच्या योजनांची पूर्णत्वता आणि कार्यक्षमता काय होती. जर उमेदवार या सर्व बाबींच्या परिपूर्णतेत खरा असेल तर त्याला विश्वासार्ह आणि योग्य MLA म्हणून निवडणूक दिली जाऊ शकते. आणि जर समजा एक नवीन उमेदवार उभा राहिलेला आहे तर त्याच्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत निवडून देताना त्याला. आपण जर नवीन उमेदवारांबद्दल बोलत असाल तर त्याची निवड करताना काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. नवीन उमेदवार जेव्हा निवडणूक लढवतो तेव्हा त्याचं काम, त्याची क्षमता, आणि त्याच्या कामाबद्दल त्याच्या समाजातील प्रतिमा महत्वाची असते. समाजाशी संबंध. नवीन उमेदवार समाजात कसा कार्य करतो, त्याच्या लोकांशी कनेक्शन किती मजबूत आहे आणि तो जनतेच्या समस्यांबद्दल किती संवेदनशील आहे महत्वाचे आहे. उमेदवाराची इमेज. नवीन उमेदवार चांगल्या कामासाठी, इमानदारीसाठी आणि सकारात्मक बदलांसाठी ओळखला जातो का. तो फक्त निवडणुकीच्या वेळीच काम करत असतो की प्रत्यक्षात तो जनतेसाठी काम करतो. योजना आणि बदलांची घोषणा. नवीन उमेदवार जे आश्वासने देतो त्या आश्वासनानुसार त्याने भविष्यात कोणत्या योजना आखल्या आहेत आणि त्या योजना किती व्यावहारिक आणि कार्यक्षम असू शकतात हे पाहावं. 4. शिक्षण, कौशल्य आणि पार्श्वभूमी. नवीन उमेदवाराचे शिक्षण, कार्यानुभव आणि नेतृत्वाची क्षमता महत्वाची असतात. त्याच्या कामाच्या पार्श्वभूमीवर त्याला प्रशासन, विकास आणि धोरणात्मक विचारांबद्दल किती जाण आहे हे पाहावं. 5.
नवीन दृष्टिकोन आणि नवा बदल. नवीन उमेदवारांकडे असलेला नवा दृष्टिकोन. नवीन दृष्टिकोनातून समस्या सोडवण्याची क्षमता किती आहे आणि तो जुन्या सिस्टीम मध्ये बदल करू शकतो का हे विचार करण्यासारखं आहे. हे विचार केल्यास एक नवीन उमेदवार किती यशस्वी होईल आणि त्याच्या समाजावर किती प्रभाव पडेल हे समजून येऊ शकतं. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक मुद्दा सांगितलेला तुम्ही की त्याची फॅन फॉलोईंग, म्हणजे एखाद्या उमेदवारामागं किती लोक आहेत, किती पाठिंबा आहे समाजामध्ये, तर हा मुद्दा कसा महत्त्वाचा ठरतो? तुम्ही विचारलेल्या मुद्द्याला फन फॉलोईंग किंवा समर्थक किती आहे हे खूप महत्वाचे ठरू शकतं, कारण एका उमेदवाराची ताकद त्याच्या पाठिंब्यापासून येते. याचं महत्व असं आहे. ज्ञान समाजामध्ये प्रभाव उमेदवाराला जो समर्थन मिळतो तो त्याचा प्रभाव लोकांवर असतो आहे. लोकांचा विश्वास आणि प्रेम मिळवणं हा त्याच्या नेतृत्वाची शक्ती असतो. लोक ज्याच्यावर विश्वास ठेवतात त्याच्या मते आणि विचारांना प्राधान्य देतात. जी जनतेला एकत्र आणण्याची क्षमता. मोठ्या फॅन फॉलोईंग असलेल्या उमेदवारांकडे लोकांना एकत्र आणण्याची क्षमता असते. ते अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांच्या मुद्द्यांवर लोकांची विचारधारा तयार करू शकतात. 3. चुनावी प्रक्रियेतील प्रचंड मदत. ज्यांचं मोठं फॅन बेस असतं ते निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मदत मिळवू शकतात. ते निवडणुकीत प्रचार आणि जनसंपर्क साधण्यामध्ये प्रभावी ठरतात. त्यांना मोठा पाठिंबा असल्याने प्रचार कार्य अधिक मजबूत होतं. 4. विश्वासार्हता आणि लोकप्रियता. फॅन फॉलोईंग प्रमाणित करतं की उमेदवार लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करू शकतो. त्याच्या कामाच्या गुणवत्तेचा आणि नेतृत्वाच्या शैलीचा लोकांकडून स्वीकार होतो. 5. सामाजिक बदलामध्ये पुढाकार. एक उमेदवार जो लोकांच्या जीवनात चांगले बदल करण्याचं वचन देतो त्याला जर मोठं समर्थन मिळत असेल तर त्याला या बदलांसाठी लोकांची मदत आणि भागीदारी मिळवणं सोपं होतं. म्हणजेच उमेदवाराच्या फॅन फॉलोईंगचा आकार आणि त्याचं सामाजिक समर्थन एक प्रकारे त्याच्या नेतृत्वाची मान्यता आणि क्षमता दर्शवते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवाराचं वैयक्तिक यशावर लक्ष केंद्रित करावं, म्हणजे ज्याने त्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन का त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण महत्त्वाचं आहे. उमेदवाराच्या व्यक्तिमत्वावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं आहे. त्याचं वैयक्तिक यश, कुटुंबाची पार्श्वभूमी आणि योगदान हे त्याच्या निवडीला प्रभावी बनवू शकतात. चला यावर थोडक्यात विचार करूया. 1. वैयक्तिक यश. उमेदवाराने स्वतःच्या जीवनात काय साध्य केलं आहे हे त्याचे नेतृत्व आणि काम करण्याची क्षमता दर्शवतं. जर त्याने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवलं असेल, उदाहरणार्थ व्यवसाय, शैक्षणिक किंवा समाजसेवा, तर ते त्याच्या कार्यक्षमतेला आधार देतं आणि लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतं. लोक नेहमी अशा व्यक्तीला पसंती देतात ज्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. 2. कुटुंबाची पार्श्वभूमी. कुटुंब ही एक महत्वाची गोष्ट आहे, कारण काही उमेदवारांनी त्यांच्या कुटुंबात एक उदाहरण स्थापन केले असते. समाजातील नावाजलेल्या कुटुंबातून आलेला उमेदवार सामान्यत विश्वासार्ह आणि योग्य असू शकतो, परंतु कुटुंबाच्या पार्श्वभूमीने नेहमीच उमेदवाराच्या निवडीला आकार दिला पाहिजे, कारण त्याचं व्यक्तिमत्व आणि काम करण्याची वृत्ती हीच खरी मापदंड आहे. 3. समाजातील योगदान. उमेदवाराने जे समाजासाठी काही केलं आहे तेव्हा ते त्याच्या मूल्यांचे आणि विचारांचे द्योतक आहे. लोक नेहमी त्यांना आवडतात जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात आणि ते उमेदवार त्या कार्यात किती निष्ठेने आणि कष्टपूर्वक सहभागी आहेत हे महत्वाचे ठरू शकतं. 4. प्रेरणा आणि नेतृत्व कौशल्य. उमेदवाराचा व्यक्तिमत्व त्याच्या नेतृत्वात आणि प्रेरणा देण्यात महत्वाचा असतो. त्याचं आयुष्य, संघर्ष आणि त्याचं यश हे लोकांना प्रोत्साहित करतं. त्यामुळे उमेदवाराचा व्यक्तिमत्व आणि त्याचा जीवनपट फारच महत्वाचा ठरतो. यामुळे उमेदवाराच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या कुटुंबावर आधारित त्याच्या काम आणि योगदानाचे मूल्यांकन करणे खूप महत्वाचे आहे. बरोबर. त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्याबरोबर तो कुठल्या कुटुंबातून आला हे पण इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्याबरोबर तो स्वतः कसा आहे, त्याचं काम कसं आहे हे पण महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न म्हणजे एखाद्या उमेदवाराची समाजामध्ये काय प्रतिमा आहे, तर त्या प्रतिमेचा त्याच्या नेतृत्वावर काय परिणाम होतो? उमेदवाराचा कुटुंबीय पार्श्वभूमी आणि त्याचं व्यक्तिगत व्यक्तिमत्व अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याच्या नेतृत्वावर लक्ष देताना
त्याची समाजातील प्रतिमा आणि नेतृत्वाची कक्षा महत्वाची ठरते. जर उमेदवाराची समाजात चांगली प्रतिमा असेल तर त्याचे नेतृत्व अधिक प्रभावी होऊ शकतं, कारण लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचे अनुसरण करतात. चला यावर थोडक्यात विचार करूया. 1. समाजातील प्रतिमा. उमेदवाराच्या प्रतिमेचा समाजावर थेट प्रभाव पडतो. जर उमेदवाराने काही विशिष्ट कामामध्ये चांगली प्रतिष्ठा निर्माण केली असेल, जसे की शैक्षणिक कार्य, सामाजिक काम किंवा व्यावसायिक यश, तर समाज त्याला एक सकारात्मक नजरेने पाहिल. त्याची प्रतिमा त्याच्या निवडीला सहाय्यक ठरू शकते. उदाहरणार्थ, एक उमेदवार जो समाजातील गरजू लोकांसाठी काम करत असतो तो एक आदर्श व्यक्तिमत्व बनतो. त्याच्या प्रतिमेने त्याचं नेतृत्व आकर्षक होऊ शकतं. 2. नेतृत्व क्षमता आणि कार्यक्षमता. उमेदवाराचा नेतृत्व स्टाईल आणि त्याची कार्यक्षमता समाजावर प्रभाव टाकते. जर उमेदवार त्याच्या नेतृत्वाखाली लोकांसाठी आदर्श ठरला असेल, जो नीतिमान आणि कणखर आहे, तर त्याची प्रतिमा आणखी ठळक होईल. लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतात. त्याच्या व्यक्तिमत्वाने आणि कार्यप्रदर्शनाने समाजाचा दिशा मिळते. 3. सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम. जर उमेदवाराची प्रतिमा नकारात्मक असेल, जसे की भ्रष्टाचार किंवा लोकांमध्ये विश्वासार्हतेचा अभाव, तर ते त्याच्या नेतृत्वाच्या प्रभावावर मोठा नकारात्मक परिणाम घडवू शकते. यामुळे लोक त्याला निवडण्याबद्दल संकोच करतात. याउलट जर त्याची प्रतिमा सकारात्मक असेल तर त्याला अधिक पाठिंबा मिळू शकतो. 4. विश्वास आणि प्रतिष्ठा. समाजातील प्रतिमा आणि उमेदवाराचा विश्वास लोकांच्या मनावर खोल प्रभाव सोडतो. लोक त्याच्या विचारधारा आणि कामाच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून त्याला नेतृत्वाच्या स्थानावर ठेवू इच्छितात. नेतृत्वाची त्याच्या प्रतिमेची गुणवत्ता समाजासाठी प्रेरणादायक ठरते. एकंदरच समाजातील प्रतिमा, नेतृत्वाची कार्यक्षमता आणि तेच काम करत असलेला विश्वास आणि प्रतिष्ठा हे सारे एकत्र येऊन उमेदवाराच्या नेतृत्वाला आकार देतात आणि त्यामुळे त्याचे परिणाम समाजावर होतात. बरोबर. उमेदवाराची जी पार्श्वभूमी आहे त्यातले कोणते इश्यूज टाळले पाहिजेत आपण किंवा इग्नोर केले पाहिजेत? उमेदवाराची पार्श्वभूमी समजून घेताना काही मुद्दे असू शकतात जे महत्वाचे आहेत, पण त्यांना कधी कधी दुर्लक्ष केला जातो. ही मुद्दे पुढील प्रमाणे असू शकतात. कुटुंबीय पार्श्वभूमी. उमेदवाराचा कुटुंबीय पार्श्वभूमी तितकी महत्वाची आहे की नाही हे नक्कीच विचार करायला हवा. कधी कधी उमेदवाराच्या कुटुंबातील काही निगेटिव्ह बाबी किंवा आस्थापित परंपरा, उदाहरणार्थ भ्रष्टाचार किंवा खोटं बोलणे माफ केली जातात, जे एक मोठा मुद्दा होऊ शकतं. शिक्षण व कौशल्य. उमेदवाराच्या शिक्षणाचा किंवा कौशल्यांचा मुद्दा कधीही नजरेआड केला जातो. तंत्रज्ञान, समृद्धता, समाजसेवा किंवा इतर कौशल्ये हे पार्श्वभूमीवर विचारले जाऊ शकतात. जर उमेदवाराला योग्य तितके शिक्षण किंवा अनुभव नसेल तरीही त्याचे नेतृत्व अपेक्षित नाही. 3. नैतिकतेची बाब. उमेदवाराची नैतिकता आणि वर्तन कधी कधी अप्रत्यक्षपणे समजली जात नाही. त्याचे काम, वर्तणूक किंवा सार्वजनिक जीवनात केलेले निर्णय लोकांच्या हितासाठी योग्य आहेत का हे महत्वाचे आहे. नैतिकतेचे दुर्लक्ष करणे लोकांना भ्रमित करू शकते आणि फसवणूक होऊ शकते. भ्रष्टाचार किंवा चुकीचे संबंध. उमेदवाराच्या पार्श्वभूमीमध्ये जर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा चुकीचे संबंध असतील तर त्या बाबी दुर्लक्षित होतात आणि ते पुढे जाऊन त्याच्या नेतृत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतात. 5. समाजातील स्थान. उमेदवाराच्या समाजातील स्थानाचा विचार कधी कधी अत्यंत महत्वाचा असतो. त्याचे लोकांसोबतचे संबंध, कार्यक्षमता आणि सामाजिक सक्रियता लोकांच्या पसंतीला आणू शकतात. हे मुद्दे निवडणुकीत आणि उमेदवाराची पार्श्वभूमी चांगल्या प्रकारे समजून घेताना महत्वाचे असतात, परंतु कधी कधी त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि फक्त एकाच मुद्द्यावर फोकस केला जातो, ज्यामुळे संपूर्ण पार्श्वभूमीचे मूल्यांकन योग्य रीतीने होत नाही. बरोबर. समजा उमेदवाराच्या कुटुंबातील काही क्रिमिनल रेकॉर्ड बद्दल तो अकाउंटेबल असतो का? म्हणजे त्याच्या कुटुंबात जर काही क्रिमिनल गोष्ट झाली असेल तर तो अकाउंटेबल आहे का तो उमेदवार त्याच्यासाठी? हो, उमेदवाराच्या कुटुंबातील काही गोष्टी महत्वाच्या ठरू शकतात. जर कुटुंबातील कोणीतरी भ्रष्टाचार, गुन्हेगारी किंवा इतर चुकीचे कार्यामध्ये सहभागी असेल तर त्या गोष्टींना नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंबाची पार्श्वभूमी उमेदवाराच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या नेतृत्वावर परिणाम करू शकते. कुटुंबाची अशा प्रकारे जबाबदारीत असलेली भूमिका उमेदवाराला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची जबाबदारी देईल की ते तर कुटुंबाच्या चुकीच्या मार्गापासून दूर राहू शकतील हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच कुटुंबातील व्यक्तींचे वर्तन आणि कृत्ये उमेदवाराची इमेज आणि विश्वासार्हता प्रभावित करू शकतात. अशा परिस्थितीत उमेदवाराला त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेणं आणि त्याचे योगदान योग्यतेसाठी पाहणं महत्वाचं असतं.
अगदी बरोबर. नवीन उमेदवाराबद्दल बोलू आपण. जर एखादा नवीन उमेदवार आहे ज्याला राजकीय अनुभव नाहीये, तर त्या उमेदवाराला निवडून देण्याचे फायदे काय आणि तोटे काय? नवीन उमेदवाराला निवडणे काही फायद्यांशी संबंधित असू शकते, परंतु त्याचे काही थोडे देखील आहेत. फायदे नवीन दृष्टिकोन. नवीन उमेदवार समाजात नवीन विचार आणि ऊर्जा घेऊन येऊ शकतो. त्याच्याकडे जुन्या पद्धती आणि रूढींपेक्षा नवीन विचार असू शकतात. दिशा बदलू शकते. नवीन उमेदवार प्रगल्भ राजकारणाच्या बाहेरून येऊन समाजाला एक नवा दिशा देऊ शकतो, जे जुन्या नेत्यामध्ये कदाचित दिसत नाही. तरुणपणा आणि उत्साह. तो नवीन आहे म्हणून त्याच्यात जास्त उत्साह, नवीन कल्पना आणि समस्या सोडवण्यासाठी त्याचे आकर्षण असू शकते. सामाजिक बदल. एक नवीन उमेदवार सामाजिक दृष्टिकोनातून जास्त जनहितासाठी काम करू शकतो, जो काही वेळा पारंपरिक नेत्या दृष्टिकोनात कमी दिसतो. तोटे. अनुभवाचा अभाव. नवीन उमेदवारांकडे अनुभवाची कमतरता असू शकते. राजकारणाच्या जाणीवेत तो कमी असू शकतो, ज्यामुळे त्याला कठीण परिस्थिती सामोरे जाऊन निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. विश्वासार्हतेचा प्रश्न. नवीन उमेदवाराची विश्वासार्हता ठरवणे थोडे कठीण होऊ शकते. त्याच्यावर असलेली शंका जनतेमध्ये असू शकते. वाढलेल्या अपेक्षा. नवीन उमेदवाराच्या पासून लोकांमध्ये मोठ्या अपेक्षा असू शकतात. जर तो त्या अपेक्षांचे पालन करण्यात अपयशी ठरला तर तो मोठा धोका होऊ शकतो. राजकारणी सहकार्याची कमी. नवीन उमेदवाराला राजकारणाच्या जटिल संबंध आणि इतर नेत्यांसोबत समन्वय साधण्यात समस्या येऊ शकतात. तर एक नवीन उमेदवार निवडणे जनतेसाठी फायद्याचे असू शकते, परंतु त्याची योग्यतेची आणि अनुभवाची तपासणी महत्वाची आहे. बरोबर. जसे नवीन उमेदवाराचे काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत. पुढं उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर त्याचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, म्हणजे जसं की समस्या कसं सोडवतो आणि त्याचं डिसिजन मेकिंग आहे, म्हणजे त्याची निर्णय क्षमता कशी आहे. तर ह्या गोष्टीबद्दल काही प्रश्न आहेत. जसं की उमेदवाराचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल कसं ओळखायचं, उमेदवाराच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यावर आणि निर्णय क्षमतावर चर्चा करताना खालील गोष्टी महत्वाच्या ठरतात. 1. समस्या सोडवण्याचे कौशल्य. उमेदवाराने समाजातील विविध समस्यांचे योग्य उपाय शोधणं आवश्यक आहे. तो त्याच विचारसरणी, इंट्युशन आणि उपलब्ध संसाधनांचा वापर करून त्या समस्येचे निराकरण कसा करतो हे महत्वाचे आहे. त्याच्या अनुभवावरून तो योग्य निर्णय घेतो का आणि त्या निर्णयांची समाजावर कसा परिणाम होईल हे पाहणं महत्वाचे आहे. 2. निर्णय घेण्याची क्षमता. उमेदवाराने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये योग्य आणि वेळेवर निर्णय घेणं आवश्यक आहे. निर्णय घेताना तो फक्त राजकीय किंवा लोकप्रियतेवर आधारित नसून जनतेच्या भल्यासाठी तो निर्णय घेतो का हे महत्वाचे आहे. त्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, तर्कशुद्धता आणि सामाजिक फायदे पाहणं महत्वाचे आहे. एक उमेदवार जेव्हा समस्यांचा सामना करतो तेव्हा त्याचं नेतृत्व, धाडस आणि बुद्धिमत्ता लक्षात घेतली पाहिजे. जर तो निर्णायकपणे आणि योग्य मार्गाने निर्णय घेत असेल तर त्याचा फॉलोअप आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी ही लोकांसाठी फायदेशीर ठरेल. बरोबर. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासाठी उमेदवाराचा दृष्टिकोन, त्याचं विजन अँड गोल्स काय आहेत ह्याच्याबद्दल बोलू. तर महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी म्हणजे फ्युचरसाठी उमेदवाराच्या दृष्टिकोनाचा म्हणजे तो दृष्टिकोनाचा कसा विचार करावा, तो काय विचार करतो हे कसं समजून घ्यावं. उमेदवाराचा दृष्टिकोन, विजन आणि गोल्स हे खूप महत्वाचे असतात, कारण ते त्याच्या राजकीय कारकिर्दीची दिशा आणि समाजातील बदलांसाठी घेतलेली रणनीती दर्शवतात. महाराजाच्या संदर्भात एक उमेदवार जेव्हा आपला दृष्टिकोन, विजन आणि गोल्स मांडतो तेव्हा त्याने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. 1. दृष्टिकोन. महाराष्ट्राची आर्थिक समृद्धी. उमेदवाराने राज्याची प्रगती आणि विकास कसा करायचा याबद्दल एक स्पष्ट आणि मजबूत दृष्टिकोन मांडला पाहिजे. शासनाची पारदर्शकता आणि लोकशाही. भ्रष्टाचार मुक्त शासन, न्यायसंगत वितरण आणि लोकांच्या हितात आदर हे त्याच्या दृष्टिकोनाचा भाग असायला हवा. संस्कृती आणि परंपरा. महाराष्ट्राची संस्कृती, भाषा आणि परंपरा जपण्यासाठी उपाययोजना. सर्वांगीण विकास. शहरी व ग्रामीण क्षेत्रामध्ये समान विकास साधण्यासाठी धोरणे. विजन. समाजातील असमानता कमी करणे, गरीब, आदिवासी आणि वंचित समुदायांच्या कल्याणासाठी विशेष धोरणे. शिक्षण आणि आरोग्य. राज्यातील शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी लागणारी योजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. राज्यातील औद्योगिक, कृषी आणि सेवा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. 3 गोल्स. आर्थिक विकास, अधिक रोजगार, उद्योजकता वाढवणे आणि उद्योगांना प्रोत्साहन देणे. कृषी व ग्रामीण विकास. शेती सुधारणा, जलसिंचन प्रकल्प आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा.
सार्वजनिक सेवा सुधारणा, भ्रष्टाचार कमी करणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि लोकांना सरकारी सेवा सहजपणे मिळवून देणे. सामाजिक समतेची कामे, सर्व समाज घटकांना समान संधी देणे आणि लैंगिक समानता, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील धोरणे आणणे. राज्याच्या भविष्यासाठी एक उमेदवाराने सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सर्व अंगांची एकत्रित दृष्टिकोन ठेवला पाहिजे, जो सुसंगत, सुबोध आणि प्रगल्भ असेल. आता आपण ग्रामीण आणि शहरी याच्याबद्दल बोलतोय, तर उमेदवार निवडून देताना जे शहरातली लोक आहेत त्या लोकांनी कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि उमेदवार निवडला पाहिजे, आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि उमेदवार निवडला पाहिजे. ग्रामीण आणि शहरी भागातील उमेदवार निवडताना लोकांनी विचार करण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे योग्य उमेदवाराची निवड केली जाऊ शकते. ग्रामीण भागातील लोकांनी विचार कराव्याची गोष्टी. कृषी आणि जलसिंचन धोरणे. ग्रामीण भागात शेती आणि जलसिंचन हे प्रमुख मुद्दे आहेत. उमेदवाराला कृषी विकास, सिंचन योजना, रासायनिक खतांची कमी वापर आणि शेतकऱ्यांच्या कर्जाच्या समस्या कशा सोडवायच्या याबद्दल प्रभावी धोरण असावीत. पायाभूत सुविधांची सुधारणा. ग्रामीण भागात रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा आणि शिक्षणासाठी सोयी सुविधांची खूप आवश्यकता असते. उमेदवाराला या सुविधांची सुधारणा करण्याचे वचन देणे आवश्यक आहे. नोकरी आणि रोजगार. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची आणि स्वतःच्या व्यवसायाच्या संधींची आवश्यकता असते. स्थानिक उद्योगांसाठी आणि कौशल्य विकासासाठी उमेदवाराची योजना महत्वाची आहे. समाजातील असमानता आणि महिलांच्या सशक्तीकरण. ग्रामीण भागात महिलांसाठी शिक्षण, रोजगार आणि समाजात सशक्त भूमिका साकारण्यासाठी उमेदवाराची धोरणं असावीत. शहरी भागातील लोकांनी विचार कराव्याची गोष्टी. 1. पायाभूत सुविधांची सुधारणा. शहरी भागात रस्ते, ट्रान्सपोर्ट, जलप्रदूषण आणि ऊर्जा यासारख्या मुद्द्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. उमेदवाराने शहरी पायाभूत सुविधांच्या सुधारणासाठी योजनांची मांडणी केली पाहिजे. 2. स्मार्ट सिटी योजना. शहरी भागातील लोकांना स्मार्ट सिटी आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा कशा उपलब्ध होणार याबद्दल उमेदवाराची योजना पाहिजे. 3. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवा. शहरी भागातील लोकांना उच्च दर्जाची शिक्षण संस्था, आधुनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजना आवश्यक आहेत. उमेदवाराने या बाबींची स्पष्ट योजना मांडली पाहिजे. 4. आर्थिक व तंत्रज्ञान धोरणे. शहरी भागातील लोकांना अधिक रोजगार आणि उद्योगांसाठी तंत्रज्ञानाचे धोरण महत्वाचे आहे. डिजिटल इंडिया आणि स्मार्ट उद्योगांसाठी धोरण असावं. सामान्य मुद्दे दोन्ही भागांसाठी. शासनाची पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधी धोरणे. योग्य उमेदवार ते असावे ज्याचे नेतृत्व लोकांमध्ये विश्वास निर्माण करेल आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवेल. समाजसेवा आणि सामाजिक सुरक्षा. लोकांच्या जीवनमानाच्या सुधारणा करण्यासाठी सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करणारा उमेदवार महत्वाचा ठरतो. निवडताना उमेदवाराच्या व्यक्तिमत्व, त्याची पार्श्वभूमी, त्याच्या पूर्वीच्या कामाचे वचन आणि त्याचे कार्यक्षेत्र कसे असावे त्याचे भविष्य ठरवण्यास महत्वाचे ठरते. अगदी बरोबर. म्हणजे ग्रामीण भागातील लोकांनी उमेदवार निवडून देताना तो उमेदवार कृषी आणि जलसिंचन काय धोरणे घेऊन येतोय, परत जे पायाभूत सुविधा आहेत त्यांची सुधारणा करण्यासाठी तो काय त्याच्याकडं आहेत ऑप्शन्स, परत नोकऱ्या आणि रोजगार कशा उपलब्ध करून देणार आहे तो ग्रामीण भागामध्ये ह्याच्यावर तो काय बोलतोय, परत समाजातील असमानता आणि महिलांचं सशक्तीकरण ह्याच्यावर तो कसं काम करणार आहे हे बोलतोय. हे महत्त्वाचं आहे ग्रामीण भागासाठी. आणि शहरी भागासाठी म्हणजे तो त्याची काय धोरणं आहेत, जसं की रिलेटेड टू पायाभूत सुविधाची सुधारणा कशी करणार आहे तो, परत स्मार्ट सिटीची योजना असेल तर त्याच्याबद्दल त्याचे काय धोरणं आहेत, परत शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि सामाजिक सेवा आहेत त्याच्याबद्दल तो काय बोलतोय, काय त्याचे धोरणं आहेत ते महत्त्वाचं आहे. आणि आर्थिक आणि तंत्रज्ञान रिलेटेड काय धोरणं आहेत शहरी भागासाठी तर हे महत्त्वाचे आहेत. आणि शहरी आणि ग्रामीण ह्या दोघांमध्ये कॉमन मुद्दे जर बोलायचे झाले तर ते म्हणजे शासनाची काय पारदर्शकता असणार आहे, भ्रष्टाचार विरोधी धोरणं कशी आहेत ते महत्त्वाचं आहे, परत समाजसेवा आणि सामाजिक सुरक्षा हे महत्त्वाचं आहे. तर मी थोडक्यात उमेदवाराचं व्यक्तिमत्व, त्याची पार्श्वभूमी आणि त्याच्या पूर्वी कामाची वचन आणि त्याची कार्यक्षेत्रे हे महत्त्वाचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जर उमेदवार निवडून दिला तर चांगलं भविष्य घडू शकतं. तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न ChatGPT तुमच्यासाठी म्हणजे उमेदवाराचा जनतेशी संवाद किती महत्त्वाचा आहे? उमेदवाराचा जनतेशी संवाद अत्यंत महत्वाचा आहे, कारण तोच संवाद उमेदवाराच्या काम करण्याच्या पद्धती, त्याची समज आणि जनतेच्या समस्यांबद्दल त्याच्या संवेदनशीलतेचा दाखला देतो. त्याद्वारे उमेदवार आपला दृष्टिकोन, योजना आणि विश्वास जनतेपर्यंत पोहोचू शकतो. तसेच जनतेच्या अपेक्षा, समस्या आणि गरजा ऐकून उमेदवार त्यावर योग्य निर्णय घेऊ शकतो. यामुळेच त्याचा विश्वास आणि समर्थन वाढता येतो.
अगदी बरोबर. जसं की एखादा चॅट जीपीटी उमेदवार कॅम्पेनसाठी जो काही फंड आणला त्यांनी त्याची पारदर्शकता त्यांनी ठेवली पाहिजे का लोकांसमोर? कुठून आलाय, किती पैसे आले, तो खर्च किती कसा करतोय, हे महत्वाचं आहे का? उमेदवाराची पारदर्शकता खूप महत्वाची आहे, विशेषतः फंडिंग बाबत. लोकांनी उमेदवाराच्या कंपेनसाठी दिलेला फंड कुठून आला, किती आला आणि तो कसा खर्च होतोय हे स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. यामुळे उमेदवारावर विश्वास निर्माण होतो आणि त्याची इमेज सुधारते. जर उमेदवार फंड वापरण्याबद्दल पारदर्शक असेल तर लोकांमध्ये त्याचं समर्थन आणि विश्वास वाढू शकतो. त्याचबरोबर असे फंड वापरण्याची योग्य पद्धत आणि जबाबदारीही दाखवायला हवी. यामुळे उमेदवाराची इमेज एक नवा विश्वास आणि दर्जा मिळवू शकतो. अगदी बरोबर. मग त्याच्यातच पुढचा प्रश्न येतो की उमेदवारांनी आपल्या कॅम्पेन डोनरची माहिती डिस्क्लोज केली पाहिजे का? म्हणजे कोणी कोणी डोनेट केले हे सांगितलं पाहिजे का? उमेदवाराने त्यांच्या कॅम्पेन डोनर्सच्या माहितीची पारदर्शकता ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर ते आपले डोनर्स त्यांचे योगदान आणि खर्च कसा केला जातो हे स्पष्टपणे सांगत असतील तर त्यांना लोकांमध्ये विश्वास आणि सन्मान मिळेल. यामुळे उमेदवाराच्या कार्यशैलीवर आणि त्याच्या कॅम्पेनवर लोकांचा विश्वास वाढेल. हे पारदर्शकता येथे महत्वपूर्ण ठरते कारण ती उमेदवाराला न केवळ लोकांच्या नजरेत इमेज सुधारायला मदत करते तर ते त्याच्या कॅम्पेनच्या इंटिग्रिटीला पण समजते. आणि जर एखाद्या उमेदवाराच्या कॅम्पेनमध्ये एखादा सस्पेशियस फंड जर यूज होता असेल तर अशा उमेदवारापासून आपण दूर राहिलं पाहिजे का? आणि आपल्याला कसं कळलं ही गोष्ट? जर एखाद्या उमेदवाराच्या कॅम्पेनमध्ये शंका निर्माण करणारे किंवा अनपेक्षित फंड वापरले जात असतील तर त्याच्यावर संकोच करणे योग्य ठरते. याचे कारण म्हणजे असा उमेदवार पारदर्शकता आणि इंटिग्रिटीला महत्त्व देत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊ शकते. तुम्हाला असं वाटलं तरी त्याच उमेदवारावर विचार करण्यापूर्वी त्याच्या कॅम्पेनच्या खर्चाचा स्रोत, त्याची कार्यशैली आणि पारदर्शकता तपासणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे एका उमेदवाराने पारदर्शकतेचा अभाव दाखवला तर त्याला दूर ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. अगदी बरोबर. म्हणजे उमेदवाराच्या फायनान्शियल ट्रान्सपरन्सीमध्ये रेड फ्लॅग्स कुठले कुठले असू शकतात? उमेदवाराच्या वित्तीय पारदर्शकतेमध्ये काही लाल धवज असू शकतात, जे संकेत देतात की कॅम्पेनमध्ये काहीतरी गडबड असू शकते. काही मुख्य लाल ध्वज असे आहेत. 1. अनियमित डोनर रिपोर्ट्स, डोनर्सची माहिती वेळेवर आणि स्पष्टपणे प्रकाशित न करणे किंवा डोनर्सची ओळख गुप्त ठेवणे. 2. फंड्सचा स्पष्ट वापर, कॅम्पेन फंड्सचा खर्च स्पष्टपणे सांगण्यात न आल्यास किंवा खर्चाचे विश्लेषण न केल्यास. 3. वाढलेले किंवा अत्यधिक डोनेशन्स, एकाच व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून अति वाढलेले किंवा अनौपचारिक डोनेशन्स असू शकतात. हे धोका होऊ शकतो विशेषतः जेव्हा ते इतर लहान डोनर्सच्या तुलनेत अत्यधिक असतात. वित्तीय तपासणीचा अभाव, उमेदवाराकडून फंड्सच्या वापरावर तटस्थ तपासणी न होणे म्हणजेच तिसऱ्या पक्षाकडून तपासले जात नाही. कॅम्पेन फंड वापरण्याच्या संदर्भातील गोंधळ, एकाच गोष्टीसाठी डोनर्सकडून विविध कॅम्पेनचे पैसे घेतले जाणे किंवा एका कॅम्पेनसाठी पैसे घेतले तरी त्याच्या दुसऱ्या ठिकाणी उपयोग होणे. अल्पवयीन किंवा शंका असलेल्या डोनर्स, उमेदवाराच्या कॅम्पेनमध्ये अतिशय तरुण किंवा शंका असलेल्या व्यक्तीकडून डोनेशन्स मिळत असतील तेही एक लाल ध्वज असू शकतो. हे सर्व लाल ध्वज असू शकतात आणि उमेदवाराच्या कॅम्पेनच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासावर प्रश्नचिन्ह उभे करू शकतात. अगदी बरोबर. तर आपण थोडंसं अजून पुढे जाऊ आणि महाराष्ट्राचं राजकीय वातावरण आहे आणि त्याचा प्रभाव त्याच्याबद्दल बोलूया. तर सध्याचे राजकीय वातावरण या निवडणुकीत कसा प्रभाव टाकतात? सध्याचे राजकीय वातावरण महाराष्ट्रात खूपच गतिशील आणि बदलतं आहे. त्याचा प्रभाव विविध मुद्द्यांवर, त्यातील उमेदवारांवर आणि मतदारांवर जाणवतो. काही प्रमुख मुद्दे आणि त्याचा बदल कसा होतो ते पाहूया. 1. राजकीय अस्थिरता, अनेक वेळा महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता उमेदवाराच्या कॅम्पेनवर, प्रचारावर आणि मतदारांच्या निर्णयावर थेट परिणाम करते. पक्षामध्ये होणारे तात्कालिक बदल, गठबंधन किंवा फूट उमेदवारांच्या प्रतिमेला प्रभावित करतात. जनतेच्या अपेक्षा, सध्याच्या राजकीय वातावरणात मतदारांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. लोक केवळ निवडणूक जिंकण्याच्या उमेदवारावर नाही तर त्याच्या कामावर आणि दीर्घकालीन दृष्टिकोनावर विश्वास ठेवतात. जर उमेदवार त्याच्या कामाच्या वचनांच्या विपरीत काम करत असेल तर त्याचा राजकीय वातावरणावर परिणाम होतो. 3. सोशल मीडिया आणि जनसंपर्क, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे उमेदवार आणि त्यांच्या कॅम्पेनचा प्रचार करणं खूप सोपं झालं आहे.
हे वातावरण अधिक संवादात्मक आणि डिनामिक बनवतो. लोकांपर्यंत त्यांची भावना पोहोचवण्यासाठी उमेदवार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरतात. विकसनशील आणि नवा नेतृत्व या वातावरणात काही उमेदवार नवा नेतृत्व म्हणून उठून दिसतात. विशेषतः युवा पिढीला आकर्षित करण्याच्या उमेदवारांमध्ये त्यांच्या दृष्टिकोनात नवीन विचार, सुधारणा आणि विकासाचे वचन असतात. अशा उमेदवारावर लोक अधिक विश्वास ठेवतात. जनहिताशी जुळलेले मुद्दे. सध्याचे वातावरण म्हणजे सार्वजनिक समस्यांचा आणि जनहिताच्या मुद्द्यांचा महत्त्व वाढलेला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने लोकांची आव्हाने ओळखली पाहिजेत आणि त्यावर उत्तरे दिली पाहिजे. म्हणजेच सध्याचे राजकीय वातावरण उमेदवारांच्या वर्तन, धोरण, काम आणि इतर मुद्द्यांवर आधारित आहे, ज्यामुळे लोकांवर त्याचा थेट प्रभाव पडतो. अगदी बरोबर. सोशल मीडियाबद्दल बोलत होतो आपण, तर सोशल मीडियाचा महाराष्ट्रातील निवडणुकीवर किती प्रभाव आहे? सोशल मीडियाचा महाराष्ट्रातील राजकीय वातावरणावर खूप मोठा प्रभाव आहे. यामुळे निवडणुका, उमेदवारांच्या प्रचार आणि मतदारांच्या निर्णयांवर थेट परिणाम होतो. काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. 1. वाढती जनसंपर्काची साधनं. सोशल मीडिया हे एक अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे, ज्याच्या माध्यमातून उमेदवार थोड्या वेळातच लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप अशा प्लॅटफॉर्म्सवर प्रचार करणे सोपे झाले आहे. लोकांच्या संवादाचा एक नवीन मार्ग उघडला आहे. प्रचार आणि जनतेशी संवाद. सोशल मीडियाचा उपयोग उमेदवार, पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी आपली विचारधारा, धोरण आणि काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला आहे. त्या चांगल्या कामाची माहिती, वचन आणि स्वच्छ प्रतिमा पुढे आणली जातात. हे लोकांच्या मते तयार करण्यास आणि प्रभावित करण्यास मदत करते. 3. विरोधकांना आपली ताकद दाखवणं. सोशल मीडियाचा वापर विरोधकांविरोधात अटॅक करण्यासाठी देखील होतो. उमेदवार आपली बाजू मांडण्यासाठी फेक न्यूज, मीम्स आणि व्हायरल व्हिडिओज वापरतात. यामुळे विरोधकांना चांगला प्रतिसाद मिळवायला किंवा त्यांच्या इमेजला इजा होऊ शकते. 4. जनतेच्या अपेक्षा आणि प्रतिक्रिया. लोक आपल्या प्रतिक्रिया थोडक्यात आणि त्वरेने सोशल मीडियावर देतात. यामुळे उमेदवारांना जनतेच्या भावना आणि चिंता लगेच समजून येतात. या लोकांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवार आपली धोरणं बदलू शकतात. 5. प्रसार आणि प्रतिक्रिया सर्वसमावेशक. सोशल मीडिया जरी महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असला तरी त्याचे परिणाम सर्व लोकांवर समान होत नाहीत. ग्रामीण भागातील लोकांची सामाजिक आणि तंत्रज्ञानाची माहिती कमी असू शकते, पण हळूहळू या क्षेत्रात सुधारणा होत आहे. म्हणजेच सोशल मीडिया महाराष्ट्रातील राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे, ज्याचा परिणाम लोकांच्या विचारांवर, उमेदवारांच्या प्रचारावर आणि निवडणुकीच्या निकालांवर होतो. अगदी बरोबर. महत्त्वाचा मुद्दा येतो की जे नॅशनल इश्यूज आहेत, तर त्या नॅशनल इश्यूजला महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व द्यायला हवं का? म्हणजे थोडक्यात आपण उमेदवार निवडून देताना एखादा पक्ष आहे जो नॅशनल इश्यूज सॉल्व्ह करतोय, तर आपण त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे का? किंवा नॅशनल इश्यूज हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत? हा प्रश्न महत्वाचा आहे. नॅशनल इश्यूज निश्चितच महत्वाचे आहेत, पण महाराष्ट्राच्या लोकांच्या दृष्टीने त्यांचा प्रभाव राज्यातील स्थानिक इश्यूजवर कसा पडतो हे देखील विचारात घेतलं पाहिजे. यावर विचार करताना काही गोष्टी महत्वाच्या ठरतात. स्थानिक समस्या आणि निवडणूक जिंकण्याची आवश्यकता. जेव्हा आपण राष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करतो तेव्हा त्या मुद्द्यांची प्रासंगिकता राज्यातील किंवा स्थानिक समस्यांशी किती संबंधित आहे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, बेरोजगारी, शेतकरी संकट, पाणी प्रबंधन आणि आरोग्य सेवा हे जास्त महाराष्ट्राच्या लोकांच्या दृष्टीने महत्वाचे असू शकतात आणि त्यावर काम करणारे उमेदवार निवडले जातात. राष्ट्रीय मुद्द्यांचा स्थानिक प्रभाव. काही राष्ट्रीय मुद्दे जसे की संरक्षण, पर्यावरण आणि राष्ट्रीय सुरक्षा हे महाराष्ट्रातील लोकांसाठी देखील महत्वाचे असू शकतात, पण त्याच्या स्थानिक मुद्द्यांवर कसा परिणाम होईल हे उमेदवाराच्या दृष्टिकोनावर आणि पक्षाच्या धोरणावर अवलंबून आहे. राज्यातील पाणी प्रकल्प किंवा शेतकरी हक्कांसाठी ते पक्ष आणि उमेदवार राज्यस्तरावर किती लढत असतील हे महत्वाचे आहे. 3. राष्ट्रीय पक्षाचा राज्यात प्रभाव. राष्ट्रीय पक्षांसाठी राज्यस्तरावर असलेले धोरण आणि नेतृत्व महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, भाजप, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी स्थानिक मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. त्याच वेळी त्यांचा राष्ट्रीय दृष्टिकोन राज्यातील समस्या सोडवण्यात किती उपयोगी ठरतो हे देखील महत्वाचे आहे. 4. लोकप्रियते आणि विश्वास. लोकांना उमेदवारावर आणि त्याच्या कार्यावर विश्वास असावा लागतो.
जर एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने स्थानिक किंवा महाराष्ट्राच्या विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी कठोर प्रयत्न केले असतील तर त्या पक्षाची लोकप्रियता आणि लोकांचा विश्वास वाढतो. पण जर त्या पक्षाचा राष्ट्रीय इश्यू लोकांच्या दृष्टीने खूप दूरचा असला तर स्थानिक उमेदवार महत्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत राष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता त्यांचा स्थानिक संदर्भ किती महत्वाचा आहे आणि त्या मुद्द्यांची लोकांवर किती प्रत्यक्ष प्रभाव आहे हे ठरवण्याचे महत्वाचे ठरते. एका स्थानिक उमेदवाराची क्षमता आणि त्याशी जोडलेली लोकांची भावना फार महत्वाची ठरते. अगदी बरोबर. मग ह्याच्यात पुढचा अजून एक प्रश्न येतो की राजकीय पॉलिटिकल अलायन्सेस असतात, महायुती झालं, ह्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो आणि उमेदवाराने म्हणजे आपल्याला उमेदवार निवडून देताना ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे? हो, राजकीय युती आणि गठबंधनाचा निर्णय करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. राजकीय युती किंवा गठबंधन निवडणुकीत कसा प्रभाव टाकू शकतो यावर विचार करणं महत्वाचे आहे. युती किंवा यासंबंधी असलेल्या गोष्टींबाबत विचार करताना खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. धोरणातील सुसंगतता. युती असताना 2 किंवा अधिक पक्ष एकत्र येतात. त्यातल्या प्रत्येक पक्षाच्या धोरणांचा सुसंगतपणा महत्वाचा असतो. उदाहरणार्थ, जर एका पक्षाचा कृषी धोरण असो आणि दुसऱ्या पक्षाचा औद्योगिक धोरण असो तर दोन्ही पक्षांच्या धोरणामध्ये जास्त विरोध असेल तर तो किंवा मतदारांच्या दृष्टिकोनातून गोंधळ निर्माण करू शकतो. उमेदवार निवडताना या धोरणामध्ये सुसंगतता असली पाहिजे. ती लोकांच्या भावनांचा विचार. युती किंवा गठबंधन कधी कधी मतदारांच्या भावना आणि असमाधानावर प्रभाव टाकतात. कधी कधी लोकांना वाटते की युती करण्यासाठी त्या पक्षांचा समज, विश्वास किंवा ध्येय पूर्णपणे जुळत नाही आणि यामुळे मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो. म्हणून राजकीय युती करण्याआधी त्या युतीची लोकांमध्ये सकारात्मक इमेज निर्माण करणं महत्वाचं आहे. तर स्थानिक आणि राष्ट्रीय मुद्दे. युती करताना स्थानिक आणि राष्ट्रीय दोन्ही मुद्द्यांचा विचार करणं महत्वाचे आहे. उमेदवार आणि त्याच्या युतीने स्थानिक समस्यांचा कसा निराकरण केला आहे हे विचारात घेतलं पाहिजे. युतीचे स्थानिक पातळीवर कसं कार्य करणार आहे आणि राष्ट्रीय पातळीवरील धोरण कसे लागू होईल हे देखील महत्वाचे आहे. 4 गठबंधनातील नेतृत्व. युतीमध्ये प्रत्येक पक्षाचा नेतृत्व कसा असेल आणि त्यांचे एकमेकांशी सहकार्य कसे असावे याचे महत्व आहे. उमेदवार निवडताना त्याचा कार्यक्षेत्र आणि नेतृत्वाची ताकद विचारात घेतली पाहिजे. युतीतील नेत्यामध्ये कोणत्या नेतृत्वाची प्रभावीता आहे त्याचा नागरिकांच्या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. 5 आर्थिक आणि संसाधनांची उपलब्धता. युतीतील प्रत्येक पक्ष एकमेकांच्या आर्थिक आणि संसाधनांच्या दृष्टीने किती सक्षम आहे हे देखील महत्वाचे आहे. युतीने निवडणुकीसाठी पुरेशी संसाधने आणि आर्थिक मदत दिली की नाही हे देखील विचारात घेतलं पाहिजे. मतदारांची उमेदवारी आणि विश्वसनीयता. युतीमध्ये सहभागी पक्ष आणि उमेदवारांची विश्वसनीयता देखील महत्वाची असते. जर पक्ष कोणत्याही प्रकारे फसवणूक किंवा भ्रष्टाचारात संलग्न असतील तर त्याचा मतदारांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यासाठी पक्षांच्या प्रतिष्ठा आणि कृत्यांचा विचार करणे महत्वाचे आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यास युतीच्या परिणामांची योजना आखताना आणि उमेदवार निवडताना योग्य तो विचार महत्वाचा ठरतो. अगदी बरोबर. पुढं म्हणजे आपण मागं पण एकदा हा प्रश्न विचारला धर्माबद्दल. तर आपण किती जरी बोललो तरी ही गोष्ट काय अवॉइड करता येत नाही. लोक धर्माच्या आधारे मतदान करतातच. तर धर्माच्या नावाने उमेदवाराची निवड करणं निष्पक्षतेला धोका निर्माण करतो का? हो, हे एक महत्वाचा मुद्दा आहे. धर्मावर आधारित उमेदवाराची निवड करणे एक संवेदनशील बाब असू शकते कारण लोक आपल्या धर्मावर आधारित निवडी करतात. यामध्ये काही गोष्टी विचारात घ्याव्यात. धर्मनिरपेक्षता. भारतातील निवडणुकीमध्ये विशेषतः महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचे महत्व खूप आहे. प्रत्येक उमेदवाराची निवड त्यांच्या कार्यक्षमता, नेतृत्व क्षमता आणि समाजातील योगदानावर आधारित असायला हवी. धर्माची नाव वापरून उमेदवार निवडणे अनेक वेळा मतदारांच्या विश्वसनीयतेला धक्का पोहोचवू शकते कारण हे विविध धर्म, जात आणि समाजाच्या गटांना विभाजित करू शकते. जी लोकांची भावना. खरे तर काही लोक धर्माच्या आधारे निर्णय घेतात पण हे देखील महत्वाचे आहे की प्रत्येक माणसाला त्याच्या मताधिकाराचा वापर स्वतंत्रपणे करण्याचा अधिकार असावा. धर्माच्या नावावरून उमेदवारांची निवड केल्यास सामाजिक समरसतेला धोका निर्माण होऊ शकतो. उमेदवाराची कार्यक्षमता आणि योगदान. धर्माच्या नावावर उमेदवारांची निवड केली जाते पण त्याच वेळी त्याच्या कार्यक्षमता, जनतेसाठी केलेली सेवा आणि त्याची नेतृत्व क्षमता ह्या गोष्टी अधिक महत्वाच्या असाव्यात.
लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचे हक्क असावेत. 16. धार्मिक वादांपासून दूर राहा. निवडणुकीत एक आदर्श उमेदवार तो असावा जो धार्मिक वादांपासून दूर राहतो आणि समाजातील सर्व गटांना समान मान्यता देतो. धर्माच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांवर लोकांची विश्वासार्हता कमी होऊ शकते, कारण धर्माच्या नावावर ते चुकीच्या मार्गाने मतं मिळवू शकतात. विविधता आणि समावेशकता. महाराष्ट्राच्या राजकारणात विविधता आणि समावेशकता महत्वाची आहे. सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांचे हक्क आणि अधिकार समान असावे. यामुळे धर्माच्या नावावर निवडणे योग्य असू नये. जर उमेदवार नेहमीच समाजातील सर्व वर्गांना समान स्थान देणारा असेल तरच त्याला समर्थन मिळेल. अर्थात धर्म हे समाजाच्या विविधतेचा भाग असू शकतो, परंतु निवडणुकीत हे मुद्दा बनवून उमेदवार निवडणे फारच संवेदनशील आणि धोकादायक असू शकते. अगदी बरोबर आहे, कारण धर्माचे मुद्दे निवडणुकीत आणले तर त्याने विकासाचे मुद्दे डावलले जातात आणि दुर्लक्ष होतं त्याच्यावर. तर विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे, बरोबर ना? हो, अगदी बरोबर. धर्माच्या मुद्द्यांचा राजकारणात वापर केल्यास विकासाच्या मुद्द्यांकडे लक्ष कमी होऊ शकते. विकासाचे मुद्दे समाजाच्या सर्व वर्गांसाठी महत्वाचे असतात, कारण ते लोकांच्या जीवनमानाला सुधारू शकतात. जर धर्माच्या नावावर लोकांची निवड केली गेली तर त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात आणि समाजात तणाव निर्माण होऊ शकतो. विकासाचे मुद्दे जसे शिक्षण, आरोग्य, रोजगार, इन्फ्रास्ट्रक्चर आणि गरीब वर्गाची मदत हे सर्व महत्वाचे आहेत. जर उमेदवार या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो तर त्याचे निवडणुकीत जास्त समर्थक असू शकतात. समाजाच्या सर्व स्तरांवर विकास साधणे हे अधिक महत्वाचे आहे, कारण ते सर्वांना एक समान संधी देऊ शकते आणि एकत्रितपणे राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देऊ शकते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया तितकीच महत्वाची असते की उमेदवार विकासाच्या मुद्द्यांवर फोकस करायला हवं, नाहीतर धर्माच्या मुद्द्यांचा वापर केल्याने ते एका दिशेला वळवून समाजाची एकता धोक्यात येऊ शकते. ओके, तर आपण बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. तर म्हणजे आज आपण म्हणजे महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये कसा विचारपूर्वक निर्णय घ्यावा हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे ChatGPTच्या मदतीने. परत उमेदवारांना समाजाची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा आहे आणि हेच योग्य ठरतं निवडून देताना. परत आपल्या मताचा वापर हा आपण जबाबदारीने केला पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. हो, आपल्याला एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. निवडणुकीतील निर्णय हे विचारपूर्वक समजून उमेदवाराच्या कार्यक्षमतेवर आधारित असावे लागतात. निवडणुकीत प्रत्येक नागरिकाच्या मताचा महत्त्व असतो आणि त्याचा प्रभाव मोठा असतो. म्हणूनच योग्य उमेदवार निवडताना त्याच्या पार्श्वभूमी, कार्यक्षमता, समाजसेवा आणि समाजासाठी केलेली कामे यावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला निवडणूक प्रक्रियेत एक पारदर्शक आणि सुसंस्कृत दृष्टिकोन ठरवायचा आहे, ज्यात उमेदवाराचा विकास, विचार आणि त्याची सेवेची जबाबदारी समजून घेतली जाईल. हा निर्णय निवडणुकीत असलेला प्रत्येक मतदाराला समजून उमेदवाराच्या जबाबदाऱ्या आणि त्याच्या सक्षमतेवर विचार करणं महत्वाचं आहे. चाहे तो स्थानिक पातळीवरील उमेदवार असो की राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक, हा एक महत्वाचा निर्णय असतो जो आपल्या समाजाच्या भविष्यावर प्रभाव टाकतो. निवडणुकीत आपला मत नोंदवताना प्रत्येकाने जबाबदारीने विचार केला पाहिजे. आपले निर्णय आणि विचार पुढच्या काळात देशाच्या किंवा राज्याच्या विकासाला आकार देऊ शकतात. अगदी बरोबर आहे. ChatGPT, मला सांगा, उमेदवाराची तर आपण सगळं बोललो उमेदवाराबद्दल, पण जो मतदान करणार आहे तर मतदार वर्ग आहे, तर त्याची काय जबाबदारी आहे ते थोडंसं सांगता येईल का? हो, मतदाराची जबाबदारी खूप महत्वाची आहे. निवडणुकीत मतदान करणारा प्रत्येक नागरिकाला त्याच्या निर्णयाची जाणीव असावी लागते, कारण त्याच्या मतदानाचा थेट परिणाम समाजाच्या आणि राष्ट्राच्या भवितव्यावर होतो. मतदारांची मुख्य जबाबदारी म्हणजे योग्य उमेदवाराची निवड करणे. यासाठी त्यांना उमेदवाराची पार्श्वभूमी, कार्यक्षमता, मूल्ये आणि त्याच्या कामकाजावर विचार करावा लागतो. मतदान करताना लोकांना फक्त धारणे किंवा ऐतिहासिक पक्षांसोबत जोडले जाऊ नये, तर त्यांना ठोस विचार आणि योग्यतेवर आधारित निर्णय घ्यावा लागतो. तसेच मतदारांनी एका जबाबदार नागरिकासारखे आपला मताचा उपयोग करावा. त्यांना फक्त स्वार्थी विचार न करता समाजाच्या एकूण भल्यासाठी निर्णय घेणे महत्वाचे आहे. मतदार वर्गाला सर्वसामान्य लोकांची हितांची काळजी घेत त्यांचा मतदान अधिकार वापरावा लागतो, ज्यामुळे समाजात योग्य विकास होईल आणि प्रगती साधता येईल. अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो, थोडक्यात आपण उमेदवाराची काय पार्श्वभूमी कशी चेक करायची,
हो मित्रांनो, निवडणुकीत आपली जबाबदारी समजावून सांगणं खूप महत्वाचं आहे. जर ते योग्य उमेदवार निवडण्याचं महत्व समजून घेतात तर एक मोठा फरक पडू शकतो. बरोबर. मित्रांनो, त्यांच्या मताचा योग्य वापर कसा करावा, निवडलेला उमेदवार कसा समाज आणि राज्याच्या भल्यासाठी काम करू शकतो हे समजावून सांगणे हे त्यांच्या राजकीय सजगतेला चालना देईल. तसंच योग्य उमेदवार निवडण्यासाठी त्यांना निवडणूक प्रक्रियेचा आणि उमेदवारांची पार्श्वभूमी समजून घेतलं पाहिजे. तुमचा विचार आणि मार्गदर्शन मित्रांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. ओके. तर ChatGPT आपण हा पॉडकास्ट आता संपूया आणि तुम्ही थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही बोललेत महत्त्वाचे मुद्दे त्याला समराईज करता येईल तुम्हाला? हो नक्कीच. आपले सर्व महत्वाचे मुद्दे अशा प्रकारे संक्षेपात समारोप करता येतील. उमेदवाराची योग्य निवड, उमेदवाराची पार्श्वभूमी, क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि त्याचा कार्यप्रदर्शन सर्व महत्वाचे असतात. विकासावर लक्ष, निवडणुकीत धर्म आणि जातीय मुद्दे बाजूला ठेवून मुख्यतः विकास, रोजगार, शाश्वत आणि इतर अत्यावश्यक मुद्द्यांवर लक्ष देणे महत्वाचे आहे. 3. मतदाराची जबाबदारी, मतदाराला योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी असते. त्यांच्या मतांचा योग्य वापर हे लोकतंत्राची खरी ताकद आहे. 4. सोशल मीडियाचा प्रभाव, सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन असू शकते जे राजकीय प्रचार आणि जनजागृतीला चालना देते, परंतु त्याचा वापर पारदर्शकतेने आणि सत्यतेच्या आधारावर होणे आवश्यक आहे. फायनान्स आणि पारदर्शकता, उमेदवारांची वित्तीय पारदर्शकता महत्वाची आहे. पैशांचा वापर योग्य आणि पारदर्शक असावा. आपल्या बोलण्यात हा सर्व विचार महत्वाचे होते आणि हे मतदारांना आणि उमेदवारांना योग्य दिशा देण्यास मदत करू शकतात. अगदी बरोबर. तर मित्रांनो, आपण इथं हा पॉडकास्ट संपूया. तर आता निवडणूक जवळ आली आहे, तर आपल्या मताचा योग्य वापर करा, योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि महाराष्ट्राला प्रगतिशील करण्यासाठी एकत्र येऊन सगळ्यांनी मतदान करा. धन्यवाद. हो अगदी. मित्रांनो, आपला मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने वापरला पाहिजे. योग्य उमेदवाराला निवडून त्याला आपल्या विश्वासाने मदत करून आपला महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ. निवडणुका आपल्याला हा संधी देतात, त्याचा वापर करून आपण चांगले बदल घडवू शकतो. तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. हो, जय महाराष्ट्र. ChatGPTने पण जय महाराष्ट्र बोललेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद ChatGPTचे पण. तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण विचारांसाठी आणि संवादासाठी तुमचे खूप धन्यवाद. आपलं योगदान महत्वाचे आहे.